कोड बघूया. क्विज ॲप. मागे बोलू नका. नाही 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 हे काय माहितीये का, मॅकचं एक सिनारिओ कसं आहे माहितीये का, सिक्युरिटीसाठी ते तुम्हाला सांगतो ऐका. जसं आपण आहे ना अँड्रॉइडवर तुम्ही पाहिलं का, आपण अँड्रॉइडचा फोन कनेक्ट केला आणि डायरेक्ट ॲप अँड्रॉइडच्या फोनमध्ये आलं, तसं मॅकमध्ये होत नाही बरं का. मॅकला कनेक्ट केली वायर आणि डायरेक्ट ॲप इकडे दिसायला लागला, असं होत नाही. ॲपल म्हणजे धंदा आहे, पैसा. ते काय म्हणतं माहिती आहे का, हे तुला करायचं आहे तर ह्यासाठी तुला पैसे द्यावे लागतील. आणि हे लक्षात घ्या, ते कारण सांगतात सिक्युरिटी. पण मी काय म्हणतोय, माझंच मॅकबुक आहे, मी थोडीच विंडोजच्या किंवा दुसऱ्या मशीनला मॅकबुक आयफोन कनेक्ट करणार नाही ना. म्हणजे माझ्याकडे मॅकबुक आहे, माझ्याकडे त्यांचाच आयफोन आहे, म्हणजे ॲपल कंपनीचाच, दोन्ही डिव्हाइस त्यांचेच आहेत. तर ते काय बोलताय, मला विश्वास नाहीये. हे विश्वास नाही हे कारण झालं, पण पैसा पाहिजे हे मेन रिझन आहे. याच्यासाठी तुम्हाला वेगळे आहे ना पैसे पे करावे लागतात, तर ते तुम्हाला कनेक्टिव्हिटी आणि त्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. आणि हे कंपन्या, ज्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम करणार ना, ते कंपन्या तुमच्यासाठी ते पे केलेलं असतं, काळजी करू नका, ठीक आहे. त्यामुळे कंपन्या तुम्ही नोटीस करा, जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये फ्लटर डेव्हलपर म्हणून जाल ना, ते तुम्हाला मॅक देतात. मॅक का देतात माहिती आहे का, कारण मॅकमध्ये तुम्ही नोटीस केलं ना तर परफॉर्मन्स वगैरे गोष्टी तर फास्ट आहेतच भारी, आणि कंपन्या प्रेफरन्स देतात ह्याच्यावरती की अरे तू हे मॅकबुक वापर, मॅकबुकवरनं गोष्टी होतील. त्यामुळे लगेच घ्यायचा विचार नका करू, अशा कंपनीत जा जे तुम्हाला मॅकबुक देतील. ठीक आहे. बरं ते विकत नाही देत बरं का, म्हणजे चला असो, हे आपल्याला बनवायचं आहे आता, ठीक आहे. असं आता तुम्ही जर नोटीस केलेलं असेल ना तर ॲप्लिकेशनमध्ये आता इथे ह्याला काय म्हणणार आपण, याला ॲप बार. ॲप बारमध्ये काय दिसतंय, क्विज. ही बॉडी झाली. पण आता नोटीस करा, मला पुढचं क्विज पाहिजे तर मला हे बटन पाहिजे. आत्ताच तुम्ही ह्या बटनला बघितला, फ्लोटिंग ॲक्शन बटन पाहिलं की नाही हे बटन. मग आपल्याला काय करायचंय, इथे आन्सर दिलं की ऍक्च्युअल कोड जो मेन आपण ॲपमध्ये घेणार आहोत तिकडे, तिथे कसं असतं, आता मी समजा हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट, बरोबर, मी समजा स्टीव्ह जॉब्सवर क्लिक केलं, हे चुकीचं आन्सर आहे. ओरिजिनल कोडमध्ये आपल्या तिकडे काय होणार, याला रेड दिसणार कारण हे चुकीचं आन्सर, आणि जे बरोबर आहे ते ग्रीन होणार ऑटोमॅटिकली. पण आत्ता आपण हे नाही करणार आहे, कारण ह्याच्यासाठी लॉजिक लागणार. लॉजिक म्हणजे डार्टचा कोड भरपूर लिहावा लागणार, 15-20 लाईनचाच कोड आहे, पण तो एक्सप्लेन करणे मला आहे ना त्यासाठी डार्टच्या बऱ्याचशा कन्सेप्ट सांगावे लागतील. म्हणून आपण काय करणार आहे, इथे मी क्लिक केला तर इथनं खालनं आहे ना स्नॅक बार येईल. स्नॅक बार, इथून खालून एक पट्टी आहे, पट्टी, स्नॅक बार क्रॉस पट्टी टिक, ठीक आहे, आली पट्टी. हा अरे असं नाही कळ काय हे काय होतं, असो बाळा लक्ष दे, ठीक आहे. हां, स्नॅक बार आला समजा इथनं, आणि त्या ह्याच्यावरती लिहून आलं की इनकरेक्ट आन्सर, कळलं. फक्त तो स्नॅक बारची जी पट्टी आपण जे बोलतोय ना, तो रेड कलर मध्ये येईल कारण आपला आन्सर चुकलाय. पण हेच जर मी बरोबर आन्सरवर क्लिक केलं तर ती पट्टी ग्रीन कलरची येईल आणि करेक्ट आन्सर असं लिहून येईल, कळलं. हा कोड जरा सोपा आहे, सोपा आहे म्हणजे तुम्हाला त्याचं लॉजिक पटकन कळू शकतं. तुम्हाला कळणं सेमिनारमध्ये हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये किती चेंज करायचंय ना ॲपमध्ये हे आपण नंतर शिकणारच आहोत, किंवा तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी करू शकालच, ठीक आहे. मग चला स्टार्ट करूया. आता तुम्ही मला सांगा, ह्या सगळ्यांवर क्लिक होतंय म्हणजे ही 4 बटन आहेत. अरे बोला, आता तुम्हाला बटन कसं बनवायचंय माहिती आहे, एलिव्हेटेड बटन, नक्की पक्का घेऊया ना. चला, आणि हे ह्याला क्लिक करणार का, क्वेश्चनलाच आपण क्लिक करतो का जा तू जा नाही होत याला क्लिक, ठीक आहे. आणि हा क्वेश्चनचा काउंट बघा ना, 1 of 5 म्हणजे हा 5 क्वेश्चन आपण घेणार आहे, म्हणजे हे क्वेश्चन आपल्याला आधी लिस्टमध्ये भरून ठेवावे लागतील, ठीक आहे. मग चला आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो आधी, आणि मग आपण ॲप बनवायला स्टार्ट करूया, ठीक आहे. चलो स्टार्ट करूया. सोपं आहे हे सगळं बरं का, एन्जॉय करा बरं, काय कळलं नाही कळलं एन्जॉय करा. एन्जॉय म्हणजे थोडं फील घ्या जरा गोष्टींचा. चला लक्ष द्या इथे, ऐका. एक ना लिस्ट नावाचं आहे ना कलेक्शन असतं, लिस्ट तुम्ही ऐकलेलं असेल सगळ्यांनी. आपण बोलतो ना प्लीज आता सिरियस, थोडं पुढचं सगळं सिरियस आहे कोड, ठीक आहे. चला आता लक्ष द्या. कसं होतं माहिती आहे का, आपल्याकडे एखाद्या गोष्टीची लिस्ट असते, तर आपण असं म्हटलं की माझ्याकडे ना माझ्या मित्रांची नाव आहेत, तर ती मित्रांची नाव म्हणजे स्ट्रिंग असतं माहिती आहे ना, आपण डबल कोटमध्ये लिहितो ना. तर मी इथे लिहिलं मित्रांची नाव आहेत माझ्या, मी म्हणलं फ्रेंड्स, बरोबर. आता ही जी फ्रेंड्स आहे ना, हा काय म्हणतोय, मी कुठल्या टाईपचा आहे, लिस्ट. आता लिस्ट म्हणजे काय तुम्ही नोटीस करा, मी जर आता इथे असं लिहिलं, स्ट्रिंग कळतं ना तुम्हाला, स्ट्रिंग म्हणजे डबल कोटमध्ये आपण जे लिहितो त्याला स्ट्रिंग म्हणतात. आता मी आता इथे लिहिलं स्ट्रिंग नेम, आणि इथे माझ्या मित्राचं एका नाव लिहिलं काना.
ठीक आहे, लक्ष द्या बरं का. आता तुम्ही मला सांगा, हे एकच स्ट्रिंग आहे. किती स्ट्रिंग आहे? पण माझ्याकडे एकच मित्र नाही, माझ्या अजून एका मित्राचं नाव बडे, एका मित्राचं नाव राहुल आहे, तुम्हाला माहिती असेल जावाच्या लोकांना. ठीक आहे, इकडे आशिष आहे. ठीक आहे, आता मला ही 4 मित्रांची नावं लिहायची, तर मला 4 वेळा असं स्ट्रिंग करावं लागेल की नाही? स्ट्रिंग, इकडे परत नेम 1, ह्याला नेम 2, ह्याला नेम 3, नेम 4. हे असं डायरेक्ट न करता मी इथे लिस्टचा वापर करू शकतो आणि लिस्टमध्ये मी डायरेक्ट देऊ शकतो. इथे लिहिला काना, इकडे लिहिला बडे, इकडे लिहिला आशिष, इकडे लिहिला राहुल. कळलं का? मग आता तुम्ही म्हणाल, पण सर इथे जर आपल्याला प्रिंट करायचं आहे तर आपण नेम 1 असं प्रिंट करू शकतो. इथे प्रिंट करायचं तर इथे सोपं आहे. फ्रेंड्स मध्ये हा कितव्या इंडेक्सला आहे? 0. हा 1 2 3. मग मी इथे लिहिला फ्रेंड्स ब्रॅकेट 1 लिहिला. आता 1 0 लिहिलाय का? 1. मग 1 इंडेक्सला कोण आहे? बडे. म्हणजे प्रिंट काय होईल? बडे. हे कळतंय का? मग सांगा बरं, मी असं प्रत्येकाला वेगळं व्हेरिएबल घेण्यापेक्षा मी काय घेतलं? लिस्टच घेतली. हे पटतंय की नाही? हॅलो, आता तुम्हाला एक भारी गोष्ट सांगतो. आपल्याला 5 क्वेश्चन पाहिजेत. किती क्वेश्चन पाहिजेत? 5. आता मग आपण सिंपल असं करू शकतो की नाही? बघा, लिस्ट एक क्वेश्चन म्हणजे स्ट्रिंगच कन्सिडर करूया. ठीक आहे, स्ट्रिंग. ठीक आहे, लक्ष द्या बरं का, एकदम सोपं आहे. आता मग मी ह्याला म्हणतो क्वेश्चन्स. आता ह्याच्यामध्ये मी लिस्ट ओपन केली. आता एकाच लाईनवर लिहित होतो, आता जरा मोठी लिस्ट आहे म्हणून मी असं बनवतो. आता हा पहिला क्वेश्चन की हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट, पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन असेल हु इज द फाउंडर ऑफ ॲपल, हु इज द फाउंडर ऑफ टेस्ला. 5 क्वेश्चन झाले. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला सगळ्यांनी सांगा, ही एक एक स्ट्रिंग आहे. मला जर पहिला क्वेश्चन पाहिजे असेल तर मी कसा ऍक्सेस करेन? क्वेश्चन्स ब्रॅकेटमध्ये 0. जर मला 3 नंबरचा क्वेश्चन पाहिजे तर त्याचा इंडेक्स काय असेल? 2 असेल. मी इथे फक्त 2 करेन. अरे कळतंय का? हे कळलंय नक्की? ह्याच कन्सेप्टला डार्टच्या भाषेमध्ये किंवा इतर प्रोग्रामिंग भाषेमध्ये कलेक्शन मधला लिस्ट म्हणतात. काय म्हणतात? लिस्ट. लिस्टचा अर्थ आपल्याला कळतो ना? नंबर ऑफ गोष्टी असतील सेम टाईपच्या असू शकतात. लिस्ट, याची लिस्ट कर. आपली आई नाही का बोलते की सामानांची जे काही यादी आपल्याला आणायची घरून वाण्याच्या दुकानात, तर त्याची लिस्ट कर. आठवत आहे? म्हणजे आपल्याला त्या घरात लागणाऱ्या वस्तू आहे. इव्हन बुक्स आहेत, आपल्याला काय काय बुक्स आपल्याला वाचायचे तर आपल्याला ते बुक्स घ्यायचे तर आपण त्याला लिस्ट डाऊन करतो. अरे कळतंय का? मग याचसाठी एक कन्सेप्ट आहे लिस्ट. आता तुम्ही मला सांगा, प्लीज लक्ष द्या बरं का, खूप छान आहे. पण तुम्ही एक नोटीस केलं का? आपल्या कोडमध्ये फक्त क्वेश्चन नाहीत, त्याला ऑप्शन्स पण आहेत ना. त्याला ऑप्शन्स पण आहेत. मग आता होतंय कसं? हे फक्त स्ट्रिंग असून चालेल का रे? नाही. म्हणजे मला फक्त क्वेश्चन असून नाही चालणार, तर मला अशी काहीतरी गोष्ट पाहिजे ज्याच्यामध्ये क्वेश्चन पण आहे. प्लीज लक्ष द्या बरं का, ज्याच्यामध्ये क्वेश्चन पण आहे. म्हणजे इथे क्वेश्चन असेल बघा, दिसतंय का? काही कळतंय का मला सांगा? इथे त्याचे ऑप्शन्स पण असतील. मला सांगा, ऑप्शन्स जे आहेत ना, एक ऑप्शन आहे की मल्टिपल आहेत? 4. म्हणजे ही परत एकदा लिस्ट झालं. कळतंय का? आणि ह्याच्यामधलं करेक्ट आन्सर कुठलं हे मी करेक्ट आन्सर इथे लिहिणार आहे. मग आता समजा इथे लिहिलं हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्सचं नाव इथे पहिल्या इंडेक्सला असेल. हा 0 इंडेक्स, पहिला इंडेक्स एलॉन मस्क आहे, जेफ बेजॉस आहे. ही नावं माहिती आहेत ना? हां. मग आता मला सांगा, तर करेक्ट आन्सर इंडेक्स काय? 1. म्हणजे मला एवढा डेटा क्वेश्चनच्या लिस्टमध्ये ठेवायचा आहे. मग आता तुम्ही मला सांगा, ही जी गोष्ट आहे ना, याला म्हणतात मॅप. काय म्हणतात? मॅप. मॅप ऐकलंय? हॅश मॅप, मॅप. मॅप म्हणजे काय? की व्हॅल्यू पेअर असते. की म्हणजे काय? जे आपल्याला ऍक्सेस करायचे ते क्वेश्चन. व्हॅल्यू काय असेल? इकडे असलेली व्हॅल्यू. परत ही अजून एक की झाली, ही व्हॅल्यू. अजून एक की झाली, ही झाली व्हॅल्यू. आय होप तुम्हाला कळत असेल. आता मग तुम्हाला मी प्रश्न विचारतो, नीट आन्सर द्या. ह्याचा मी तुम्हाला कोड टाईप करून दाखवणार आहे क्विज ॲप सुरू करण्याच्या आधी. पण अशा कन्सेप्ट आहेत. आता तुम्हाला लक्षात येत असेल की आम्ही ॲडव्हान्स लेवलचे ॲप सेमिनारमध्ये का नाही घेऊ शकत, कारण ह्या कन्सेप्ट अशा शिकवाव्या लागतात. आता क्विज ॲपला ही कन्सेप्ट आपल्याला शिकावीच लागणार, तेव्हा आपण बेसिक क्विज ॲप बनवू. ॲडव्हान्सला तर अजून लॉजिक लागणार. पण माझं काय म्हणे, एका दिवसात नाही होत, पण 2-3 दिवसांचा वेळ मिळाला तर ते नक्कीच होऊ शकतं. समजतंय? म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की ते आजच्या दिवसात तर ऑब्व्हियसली पॉसिबल नाही, पण हे बेसिकवाला तर आपल्याला करावं लागेल. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला शिकवतोय, कारण त्याशिवाय आपला ॲपच नाही बनवू शकत. चला मग एक स्टार्ट करूया काम. प्लीज बोलाल माझ्यासोबत. हे एक पहिला मॅप आहे. पहिला मॅप म्हणजे ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन कव्हर झाला, त्याचे ऑप्शन कव्हर झाले, त्याचं करेक्ट आन्सर कव्हर झालं. आता दुसऱ्या क्वेश्चन बद्दल बोलूया. तो पण दुसरा काय असेल? मॅपच असेल. याच्यामध्ये एक क्वेश्चन असेल, त्याला काय असतील? ऑप्शन्स.
ऑप्शन्स मल्टिपल आहे म्हणून ऑप्शन काय लिस्ट आहे. कळते का? ठीक आहे. आणि करेक्ट आन्सर हा ह्याच्यातला एखादा नंबर असेल इंडेक्सचा. हे नंबर 0 असेल, 1 असेल, 2 असेल किंवा 3 या 4 पैकीच असेल, कारण आपले ऑप्शन किती आहेत टोटल 4च आहेत. हे कळलंय? मग आपण एक काम करूया, आधी साधी लिस्ट शिकून घेऊया, बेसिक कोड करूया. म्हणजे फ्लटरचा कोड नाही बोलत आहे, कशाचा कोड करायचा आता डार्टचा. ठीक आहे. लिस्ट शिकूया, मॅप शिकून घेऊया, म्हणजे एक सिंपल कोड करून आणि डायरेक्ट ॲप बनवायला चालू करूया, कारण ॲपमध्ये हे डायरेक्ट आपल्याला लागणार आहे. कळतंय नक्की सगळ्यांना? चलो जा रे तिकडे. फक्त आहे ना 5-10 मिनिटं नीट लक्ष द्या. 100% तुमचा प्रोसेसर कामाला लावा. अजिबात आहे ना लक्ष भरकटू देऊ नका. ॲपमध्ये भरकटलं ना लक्ष तरी चालेल, कारण तुम्ही कनेक्ट नंतर जरी झालात ना तरी तुम्हाला कळू शकतं समोर काय चाललंय. पण ही कन्सेप्ट जर तुम्ही विसरलात, तुम्हाला नाही समजलं तर पुढे अवघड होईल. ठीक आहे, लक्ष द्या. कारण हेच सेम मी आत्ता जे शिकवते ना ते आपल्याला नेटफ्लिक्समध्ये पण लागणार आहे, क्विज ॲपमध्ये पण लागणार आहे आणि नेटफ्लिक्समध्ये पण लागणार आहे. म्हणून म्हणतो नीट शिकून घ्या. चला स्टार्ट करूया. चला एक काम कर रे, कोड काढून टाक ना. हा डायरेक्ट फक्त मेनच ठेवू जरा. ठीक आहे, वॉइड मेन. आता हा डार्टचा कोड आहे, फ्लटरचा कोड आहे का? फ्लटरचा कोड असता तर मी रन ॲप लिहायला पाहिजे, पण मी कशाचा कोड लिहितोय डार्टचा. हे कळतंय का? रन ॲप लिहिलं की समजून जा मी ॲप बनवायला चाललोय. ठीक आहे, आता आलो इथे. चला एक काम कर, लिस्ट लिही, लिस्ट ऑफ स्ट्रिंग. चेक करा बरं का मी कसं लिहितोय इथे. लिस्ट ऑफ स्ट्रिंग, हां फ्रेंड्स. ठीक आहे, इज इक्वल टू. आता इथे आपली नावं लिहूया. ठीक आहे, चला लिहून काढ तुला जे फ्रेंड्स हवेत ते. कोणी? आशिष, कान्हा, बडे, राहुल. बडे आडनाव आहे बरं का, त्याचं नाव नाही. ठीक आहे, चला हां आता तुम्ही नोटीस करा प्लीज, सगळ्यांनी बोलूया. या लिस्टमध्ये किती डेटा आहे? 4. जर आता मला समजा कान्हा हे नाव प्रिंट करायचं आहे, तर मला कसं प्रिंट करता येईल? प्रिंट नावाची मेथड आहे यांच्याकडे. चला आपण बघूया. प्रिंट कर, प्रिंट ब्रॅकेटमध्ये. आता इथे फ्रेंड्स लिहिलं, फ्रेंड्स लिही डायरेक्टली. नुसतं मी डायरेक्ट फ्रेंड्स लिहिलं ना सेमीकोलन, तर अख्खीची अख्खी लिस्ट प्रिंट होईल. पण मला सगळी लिस्ट पाहिजे का? मला फक्त कान्हा हे नाव पाहिजे. तर मी इथं काय करेन, ब्रॅकेट देईन आणि 1 देईन. 1 मिनिट, किती लोकांना कळलंय हे आत्ता बोललेलो? नक्की समजल्यासारखं तरी होतंय ना? चला मग एक काम करूया, आधी ना फक्त फ्रेंड्स लिहूया आणि नंतर एक इंडेक्स पण लिहूया. चला काढ. हां आता ह्याला रन करूया. आधी रन कसं करायचं बघा. डार्टचा कोड, फ्लटरचा कोडला क्लिक करतो ना आपण इथे, डार्टच्या कोडला कमांड लाईनने रन करूया. बघा कसं करतोय. इथे आपण त्या फोल्डरमध्ये जाऊया आधी. हां डार्ट मेन डॉट डार्ट फाईलला रन केलं, एंटर करूया. नोटीस करा अख्खी लिस्ट आली की नाही? हे आत्ता आलंय. ही नावं कुठून आली? या लिस्टमध्ये होती. आता मी एक काम करतो, इथे जा आणि ब्रॅकेटमध्ये 1 लिहूया. आता तुम्ही मला सांगा अख्खी लिस्ट दिसेल की फक्त कान्हा दिसेल? मुलींनो बोला, नक्की ना? हां चलो रन करूया. बघा दिसलं. मग आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लिस्टमधनं मला सिंगल डेटा ऍक्सेस करायचा असेल तर मला कशाचा वापर करावा लागतो? इंडेक्सचा वापर करावा लागतो. कळलंय? चला मग असंच मॅप नावाची कन्सेप्ट शिकून घेऊया. चला लिस्ट काढतो, मॅप दाखवतो आधी इथे. आता मॅप आणि मग लिस्ट ऑफ मॅप दाखवतो. कळते का? एक लिस्ट शिकलो, आता मॅप शिकूया आणि नंतर काय शिकूया? लिस्ट ऑफ मॅप. आणि लिस्ट आणि मॅप एकत्र करूया. ठीक आहे, चलो आता बघा मॅप लिह रे. मॅप एखादा मॅप इथे लिह, स्ट्रिंग कॉमा स्ट्रिंग किंवा हां स्ट्रिंग कॉमा स्ट्रिंग लिह. ठीक आहे, स्ट्रिंग कॉमा स्ट्रिंग, कारण मॅपमध्ये 2 माणसं असतात, की असते आणि व्हॅल्यू असते. मग आता बघा बरं मी कसं लिहितोय. इज इक्वल टू, जा बरं आतमध्ये. हां MP. हां इथे नोटीस करा. आता आपण एक ना काम करूया, इथे लिह काहीतरी डेटा नेम. हां काहीतरी लिह आणि कंपनी नाव लिह, त्याचं काय पण लिह, आशिष, कान्हा, राहुल. हां कॉमा. आता बघा कॉमा, कंपनी नेम, CMP नेम, कोलन. आता हे काय दे, इन्फोसिस वगैरे कुठले. हां ठीक आहे. आता थांबा 1 मिनिट. तुम्ही मला सांगा, आता मगाशी बघितलं ना तेव्हा लिस्ट होतं, आता हे मॅप आहे. मॅपमध्ये तुम्ही नोटीस केलं का की असते आणि व्हॅल्यू असते. मॅपला ना इंडेक्सने ऍक्सेस नाही करतायत, त्याच्या कीने ऍक्सेस केलं जातं. कशाने? मग आता बघा आपण ऍक्सेस करायचा ट्राय करूया. खाली प्रिंट कर, डायरेक्ट मॅप प्रिंट कर, MP मॅप. लक्ष द्या बरं का प्लीज, हरवू नका. एंटर करूया. आता रन करूया कोडला. आता अख्खा मॅप दिसणार आपल्याला. ठीक आहे, पण जर समजा आपल्याला फक्त आहे ना त्याच्या कंपनीचं नावच प्रिंट करायचं तर आपल्याला वेगळा कोड लिहावा लागेल की नाही? सो लक्ष द्या. चला कळतंय ना? म्हणून मी मगाशी पण मी वॉर्निंग दिली होती हे शिकवायच्या आधी, की आत्ता तुम्ही तुमचा प्रोसेसर पॉवर वाढवा. थोडं लक्ष द्या 5-10 मिनिटं लेक्चरमध्ये, कारण हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चलो आता बघा
काय काय आलं बघा, नेम कोलन राहुल, कंपनी नेम कोलन इन्फोसिस. जर मला एखाद्याने समोरच्याने विचारलं व्यक्तीने मॅप मध्ये सगळा मॅप नको, मला फक्त कंपनीचं नाव दे, तर मग आपण बघा कसं प्रिंट करणार सांगा. एमपीच्या इथे ब्रॅकेट लिहिणार, आता इथे 01 नाही लिहू शकत, सीएमपी नेम लिहिणार. आता बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा सिंगल कोट मध्ये काय लिहिणार, सीएमपी नेम. प्लीज जो नीट नोटीस करा आपण काय शिकतोय बघा. चला रन करूया ह्याला. इथे आलो, आधी अख्खा मॅप दिसत होता, आता बघा काय दिसेल, फक्त इन्फोसिस दिसते. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, जर मला फक्त राहुल प्रिंट करायचं असेल तर मला कोडमध्ये काय चेंज करावं लागेल, कुठे नेम करायचंय, सीएमपी नेमच्या जागी फक्त इथे नेम करावं लागेल. चला करूया, कर रे नेम काढून टाका. हां करूया रन. काय प्रिंट होईल, राहुल, नक्की ना. चला रन करा, राहुल. मग आता एक लक्षात घ्या सगळ्यांनी, आता आपण मॅप शिकलोय, त्याच्या आधी आपण लिस्ट शिकलो होतो. आता आपण एक काम करूया, लिस्टमध्ये आतापर्यंत आपण स्ट्रिंग भरत होतो, आता काय करूया लिस्टमध्ये मॅप भरूया. ठीक आहे, कारण बघा ना हे झालं माझ्या एका मित्राची माहिती, पण मला अजून 2-3 मित्रांची माहिती भरायची मॅपमध्ये, तर मला अजून 3-4 मॅप लागतील की नाही. मग 3-4 मॅप हे एकत्र केले मी कशात भरणार, लिस्टमध्ये भरणार, म्हणजे लिस्ट ऑफ मॅप झालं. कळतंय की नाही, कळतंय ना. एक मॅप आहे तर ह्या मॅपमध्ये माझ्याकडे 2 डेटा आहे, पण हे झालं एका मित्राची माहिती. मला अजून एका मित्राची माहिती लिहायची तर मला अजून एक मॅप घ्यावा लागेल, अजून एका मित्राची माहिती घ्यायची, अजून एक मॅप घ्यावा लागेल, आणखी एक मित्र वाढला, आणखी एक मॅप घ्यावा लागेल. मग मी काय विचार केला, राव हे 4 मित्र यांची 4 वेगवेगळे मॅप मेंटेन करण्यापेक्षा एक काय करतो, मॅप 4 वेळा लिहिणार पण सगळ्यांना लिस्टमध्येच ठेवतो. लिस्टमध्ये ठेवल्याने फायदा काय होईल माहिती आहे का, हे MP1 MP2 MP3 मला लिहावं लागेल का, नाही. लिस्टमध्ये माहिती आहे ना तुम्हाला 0 1 2 3 ऍक्सेस होईल. मग चला एक काम करूया, एक काम कर रे, यांना हे काढ, हे दोन्ही हा डेटा सेम टू सेम 3-4 मॅप बनव आणि त्याच्यामध्ये ठेवूया. चला लक्ष आहे, लिस्ट नको लिहू आधी, नंतर ऍड करू, आधी मॅपच बनव फक्त कर्ली ब्रेसच्या आतमध्ये, ब्रॅकेटच्या आतमध्ये. नाहीतर लिह लिस्ट, चल लिह, तुला जे आवडेल तसं लिह. एक्सप्लेन तसंही करावं लागणारच आहे आपल्याला. हे बघा हे मॅप आहेत, लक्ष द्या. बघा हे पहिल्या मित्राचं झालं, आता दुसऱ्या मित्रासाठी अजून एक मॅप. पण आता तुम्हाला माहिती आहे का, हे नाव आणि हे नाव सेम नाही देऊ शकत, कारण सेम नाव असेल तर दोघं एकाच ठिकाणी बघतायत ना, एरर येतो ना असं सेम नाव असेल तर. मग हा मॅप 1 झाला, मॅप 2 झाला, आता मॅप 3 अजून. आता इथे कान्हा दिला, इथे राहुल दिलाय, याचं परसिस्टंट नाव आहे कंपनीचं. ठीक आहे, नेक्स्ट आलो, आता अजून एक मॅप बनवला. आता मित्र इथे मला व्हेरिएबलचं नाव चेंज करायला एरर देतोय, बघितला का, का तर सेम नाव चालत नाही. मग इथे आलो, याच्यामध्ये आलो, इथे आता दुसरा आशिष, आशिषची कंपनी बार्कलेज. ओहो काय, ठीक आहे इकडे घे आशिष. हां बार्कलेज, ठीक आहे. ऐकलेत ना या कंपन्यांची नावं तुम्ही, बार्कलेज नाही ऐकलं, अरे केवढी मोठी कंपनी आहे. परसिस्टंट, न स्टॉपला कंपनी आहे परसिस्टंट, न स्टॉपलाच आहे खरोखर. आणि ह्याचे ओनर आहेत ना ते आनंद देशपांडे, बिलेनियर माणूस आहे, पुण्यातला माणूस, कोथरूडला राहतो, बिलेनियर आहे आणि मराठी आहे. हे चांगली गोष्ट आहे, आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. परसिस्टंट कंपनी माहिती आहे ना, जगभरात आहे, MNC कंपनी आहे. असो, कुठे जायचं आहे आपल्याला तेव्हा. ठीक आहे, चला अजून एक नाव लिहूया आणि ऍड करूया. टोटल किती मॅप झाले आता बघा बरं, 3 झाले. आता अजून एक ऍड करूया, 4था मॅप ऍड करूया, 4 मॅप झाले. प्लीज लक्ष द्या बरं का, ह्या कोडवर क्विज ॲपचा कोड पण डिपेंड आहे आणि नेटफ्लिक्सचा कोड पण डिपेंड आहे. हे जर तुम्हाला कळलं तर ते तुम्हाला कळताना मला जरा सोपं जाईल शिकवताना. ठीक आहे, चलो. एनविडिया, एनविडियाचं स्पेलिंग NVIDIA. हां एनविडिया, लक्ष द्या बरं का. ही तर कंपनी ऐकली असेल राव, नाही. अरे लॅपटॉपवर ते हिरवं चक्र असतं स्टिकर, ग्राफिक्स कार्डवाली कंपनी. लॅपटॉप उघडाल तेव्हा दिसेल तुम्हाला बऱ्याचदा आपल्याकडे एनविडियाचंच ग्राफिक्स कार्ड येते. ठीक आहे, चला असो. किती मॅप झाले तुम्ही एक नोटीस केलं का, हे 4 मॅप मधला मला डेटा जर पाहिजे असेल ना तर मला प्रत्येकाला MP1 MP2 MP3 अशी नावं घ्यावी लागतील. मग आता मी काय करतो, या सगळ्यांना हे यांचं स्टोर काढून टाकतो आणि डायरेक्ट लिस्टमध्येच ऍड करतो. आता लिस्टमध्ये ऍड करायचं म्हणजे लिस्टला काय असतो, ब्रॅकेट असतो. चला मग पटपट करून घेऊया. आता बघा तुम्ही नोटीस, हे काढ रे जरा, हे काढून टाक सगळ्या गोष्टी, फक्त कर्ली ब्रेस ठेव आता फक्त. ठीक आहे, चला नोटीस करा, प्लीज लक्ष द्याल. हां मला सांगा आता हा एरर देत राहील की नाही, कारण ह्याला कोणी वालीच नाहीये, म्हणजे कशात स्टोअर करायचं वगैरे नाहीये.
एरर येऊ द्या, आपण ह्यांना डायरेक्टली कशात भरूया, लिस्टमध्ये भरूया. ठीक आहे, चला बघा, हे समजलं ना तुम्हाला, तर मग मजा आहे. ठीक आहे, बघा. आता एक काम कर, हे कॉमा दे इथे, डॉट झालंय, हां, एंटर. आता तुम्ही मला सांगा, हे 4 मॅप आहेत की नाही, थोडं गॅप ह्यांचा कमी कर जरा, समोर समोर दिसू दे. आता एक काम करूया, 1 मॅप, 2 मॅप, 3 मॅप, 4 मॅप, 4 जण आहे. मला सांगा, मी ह्यांना लिस्टमध्ये भरू शकतो. मग बघा बरं, इथे लिस्ट घेऊया बाहेर, इथे घे लिस्ट, बघा कसं लिहितोय लिस्ट. आता मला सांगा, लिस्टच्या ब्रॅकेटमध्ये मी स्ट्रिंग लिहेल की मॅप लिहेल? मॅप. का बरं? कारण आता लिस्टमध्ये स्ट्रिंग नाहीये, काय आहेत, मॅप आहेत. कळलं ना नक्की? मग बघा बरं, मॅप, आणि इथे घेऊया की काय फ्रेंड डिटेल्स किंवा काहीतरी दे, डेटा, असं काही पण नाव देऊ शकतो ना आता लिस्टला. आता बघा, ब्रॅकेट दिला, इज इक्वल टू ब्रॅकेट दे, हा ओपन ब्रॅकेट, याच्यानंतर क्लोज कर ब्रॅकेटला, सेमीकोलन. तुम्ही नोटीस केलं का, एरर गेलाय. पण आता तुमच्या एक लक्षात आलंय का, मला सांगा, ह्याच्यानुसार एक डायग्राम तुमच्या डोक्यामध्ये इमॅजिन झाली पाहिजे. डायग्राम ह्याची कसं दिसतंय बघूया आपण. एक मिनिट प्लीज, लक्ष द्या ताई, सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, बघा मला सांगा, ही माझ्याकडे एक लिस्ट आहे. लिस्टमध्ये किती डेटा आहे माझ्याकडे? 4 डेटा आहे, बरोबर. लिस्टचं नाव आहे फ्रेंड्स लिस्ट, बरोबर. आता सांगा, ह्याला इंडेक्स असतो 0, 1, 2, 3. पहिल्या इंडेक्सला माझ्याकडे मॅप आहे 0 वाला, याला पण मॅप आहे, याला पण मॅप आहे, याला पण मॅप आहे. प्लीज पटपट बोलाल. आता जर मी प्रिंटच्या आतमध्ये, लक्ष द्या बरं का, लक्ष द्या, फक्त फ्रेंड्स लिस्ट एवढंच प्रिंट केलं ना, तर माझं आन्सर काय असेल? 4ही मॅप मला दिसतील. किती लोक ठाम आहेत या गोष्टीवरती? किती मॅप दिसतील आपल्याला? का बरं 4ही दिसतील? कारण मी अख्खी लिस्टच प्रिंट करतोय. मग आपण एक काम करूया, हे पहिला करूया, नंतर आता तुम्हाला मी विचारतोय, मित्रांनो, मला हे 4ही मॅप नकोय, मला फक्त पहिल्या इंडेक्सला असलेला मॅप पाहिजे. तर मी इथं काय ऍड करायला पाहिजे? ब्रॅकेटच्या आतमध्ये 1. मग सांगा, आता 4ही प्रिंट होतील का? काय प्रिंट होईल? फक्त एकच मॅप प्रिंट होईल. आता त्याच्यातही अजून पुढे जाऊया, मला त्या मॅप मध्ये सगळा मॅप पण नकोय. आता समजा आपला काना आणि परसिस्टंट प्रिंट होते, हे बघा ना, हा 0, हा 1, हा 2 आणि हा 3 असेल. हे लक्ष देता ना? ठीक आहे, कोडिंग जमलं पाहिजे बरं का. भले आत्ता नाही येते, पण कधी ना कधी शिका, प्लीज बोलतोय. त्याच्याशिवाय लाईफ नाहीये, तुम्हाला तर शिकावंच लागेल. तुम्ही तर चला लक्ष द्यायचं, चला हरवू नका. बघा, हा 0 वाला मॅप आहे, हा फर्स्ट मॅप आहे, सेकंड मॅप आहे, थर्ड मॅप आहे. प्लीज प्लीज बोला. फक्त फ्रेंड लिस्ट प्रिंट केलं की सगळे मॅप प्रिंट होणार. पण मी फ्रेंड लिस्टला 1 म्हटलं तर मला फक्त हा मॅप दिसेल की नाही? पण आता माझ्या डोक्यात काय, मला ह्या मॅप मधून आहे ना, हा सगळा मॅप पण नकोय, याच्यामधनं फक्त मला आहे ना कंपनीचं नाव किंवा एम्प्लॉईचं नाव पाहिजे, फ्रेंडचं नाव किंवा आपण बोलूया कंपनीचं नाव. मग आता मला सांगा, 1 ला मी आलो तर मला कानावाले हा मॅप दिसतोय. त्याच्यात पण आता मी पुढे जाऊन काय करेल सांगायचे? CMP नेम. हे कळतंय का? म्हणजे बघा, फ्रेंड लिस्ट मध्ये मी आधी पहिल्या नंबरला आलो, पहिल्या नंबरला आल्यानंतर मी काय केलं, एक की दिली. आता मला ह्याचा आन्सर काय मिळेल? परसिस्टंट. बघा तुम्ही, एवढा डेटा असताना मला जो डेटा पाहिजे तेवढाच मी एक्स्ट्रॅक्ट केला की नाही? आणि हेच आपल्याला क्विज ॲपमध्ये आणि नेटफ्लिक्समध्ये शिकायचं. सो एवढं कळालं असेल, ठीक आहे. मग याला कोडला आहे ना अशाच पद्धतीने लिहायचा ट्राय करूया. चला आधी अख्खी लिस्ट प्रिंट करूया. सांगा आता, लिस्टमध्ये सगळे मॅप आहेत की नाही? म्हणजे किती मॅप प्रिंट होतील? 4. चला रन करूया. बरं, एक लक्षात घ्या, मी जेव्हा जोक मारतो तेव्हा तिथपर्यंत ठीक आहे, पण त्यानंतर जरा सिरियस झाल्यानंतर जरा शांत बसा, गप्पा नका मारू. मला पण माहिती तुम्हाला त्याबद्दल डिस्कस करायचं असेल, ते नंतर डिस्कस करा, लिहून ठेवा पॉईंट्स ते. ठीक आहे, प्लीज लक्ष द्या. आता चला, डार्ट मेन डॉट डार्ट. हा बघा, बघा लिस्टच्या आतमध्ये बघा ना, हा पहिला काय? मॅप, दुसरा मॅप, तिसरा मॅप आणि चौथा मॅप. 4 झाले. पण ह्याच्या ब्रॅकेट आहे साईडला, म्हणजे ही लिस्ट आहे. पण आता मला काय करायचंय, हा कानावाला मॅप बघायचा आहे. कानावाला मॅप म्हणजे हे सगळं पाहिजे मला. तर मला सांगा, मी कोडमध्ये इथे येऊन काय करायला पाहिजे? ब्रॅकेटमध्ये 1. कळतंय ना रे? शून्यात नाही ना बघत आहे? हां, लक्ष द्या, सगळे बघताय, लक्ष आहे ना? हां, चला बघा, रन करूया. आता आता हे 4ही प्रिंट होतील की एकच? बघितलं का, एकच मॅप प्रिंट झाला. पण आता माझ्या डोक्यात काय आलं, राव मला हे काना, नाव काना आणि कंपनी नेम परसिस्टंट असं नको, मला फक्त परसिस्टंट शब्द पाहिजे. मला इथे कोडमध्ये जाऊन काय करायला लागेल? अजून एक ब्रॅकेट ऍड करावा लागेल आणि त्याच्यामध्ये काय लिहायचं मला आता? CMP नेम. हे कळलंय का सगळ्यांना? हे आपण कशासाठी करतो हे तुम्हाला कळलं असेल. क्वेश्चन आहेत, ऑप्शन्स आहेत आणि करेक्ट आन्सर आहे. ते मॅप असणार आहे.
मग सांगा बरं, माझ्याकडे 5 क्वेश्चन आहेत, तर माझ्याकडे लिस्ट ऑफ मॅप असेल, लिस्टचं नाव असेल ऑल क्वेश्चन्स, आणि प्रत्येक मॅप म्हणजे एका क्वेश्चनला आणि त्याच्या ऑप्शन्स आणि त्याच्या करेक्ट आन्सरला रिप्रेझेंट करत असेल. असे माझ्याकडे किती मॅप असतील? 5, कारण माझे क्वेश्चन्स किती आहेत हे कळलंय सगळ्यांना? बघा भारी चाललंय की नाही. चला मग आता बघा, इथे रन केलं आपण, फक्त परसिस्टंट आलं. आता हेच गोष्ट मला क्विज ॲप मध्ये लागणार आहे, तेव्हा फक्त असं नका दाखवू हे कधी शिकलो. कळलंय ना? चला मग स्टार्ट करूया क्विज ॲपला. चला नवीन ॲप बनवूया. फास्ट जरा सर, तुम्ही जरा फास्ट घ्या, मी करतो एक्सप्लेन. ठीक आहे, चलो. हां, पहिल्यापासून कोड आता स्टार्ट करूया, धडाधड लिहायला घेऊया. चला बंद करा, हे काढून टाका. हां चला, ऐका. पहिला मला सांगा, क्विज ॲप, आपल्याला क्विज ॲप घ्यायचं आहे, स्टेटलेस आहे की स्टेटफुल? का बरं स्टेटफुल? चेंज होणार आहे, नक्की ना? लक्षात ठेवा हे. चला मग स्टार्ट करूया. पहिला वॉइड मेन. वॉइड मेन. पण आता आपण फ्लटरचा ॲप बनवतोय की डार्टचा कोड? डार्टचा कोड, बरोबर. फ्लटरचा ॲप. डार्टचा कोड म्हणजे मगाशी जे दाखवत होतो ते फक्त डार्ट. इथं थांबा एक मिनिट. मगाशी आन्सर तुम्हाला त्या टर्मिनलवर दिसत होते, आणि कालपासून जे शिकतोय ते इम्युलेटरमध्ये दिसतंय. जे इम्युलेटरवर दिसतंय त्याला ॲप म्हणतात, आणि टर्मिनलवर दिसतोय त्याला कोड म्हणतात. कोडचं आउटपुट आहे साधं, ते फरक नाही कळतोय? तुम्ही म्हणाल एवढं सगळं शिकलो ना, ते सगळं मिक्स झालंय. कधी कधी मला टर्मिनलमध्ये ॲप पण दिसायला लागले सर. एवढं नका शिकू फास्ट, ठीक आहे. चला बरं या इथे रन ॲप. रन ॲप. चला रन ॲप. आता तुम्ही मला सांगा, रन ॲप 100% आपल्याला एरर देणार. इथे डायरेक्टली आहे ना, माय ॲप लिहिण्यापेक्षा क्विज ॲप लिही. ठीक आहे, कॉन्स्टंट क्विज ॲप. अक्षय ते राहू दे, डायरेक्ट आपण सांगू शकते क्विज ॲप. चला आता सांगा, याला एरर आहे, इम्पोर्ट. चला क्विक फिक्स करूया का? क्लिक करा. काय आलंय? एंटर आले. फास्टर डेव्हलपमेंट, कारण येत आहे ना आता डेव्हलपमेंट. ठीक आहे, चला आलो पुढे. ह्याला एरर येतोय कारण क्लास पाहिजे. गुड. चला क्लास स्टेटलेस असेल की स्टेटफुल? स्टेटफुल. चला लिहूया पटापट. क्लास क्विज ॲप एक्सटेन्स काय असेल? स्टेटफुल विडजेट. कर्ली ब्रेस कॉन्स्टंट क्विज ॲप. पटपट पटपट. सुपर डॉट की वगैरे. आलो पुढे. सेमिकोलन. काय बिल्ड द्यायचा का क्रिएट स्टेट? बिल्ड नाही का? नक्की? मग बिल्ड कुठे असेल? स्टेट मध्ये असेल. ठीक आहे, चला मग क्रिएट स्टेट इथे घेऊया. क्रिएट स्टेट कर्ली ब्रेसच्या आतच लिहा, ॲरो नको लिहू. रिटर्न अंडरस्कोर, सांगा अंडरस्कोर क्विज ॲप स्टेट. ठीक आहे, हा एक क्लास आहे आपला. ठीक आहे, चला आता येऊया. आता खाली आलो, क्लास अंडरस्कोर क्विज ॲप स्टेट एक्सटेंड्स स्टेट. हे बोला रे, आहात ना सगळे पिक्चर मध्ये? ठीक आहे, चला एक्सटेंड्स. एक्सटेंडचं स्पेलिंग गेलं. बरं लक्ष द्या सगळ्यांनी जरा नीट. चला आता मला सांगा, हा एरर कशासाठी येतोय? बिल्डसाठी येतोय. आणि बिल्ड पासून आपला कोड स्टार्ट होतो की नाही? चला चला, विडजेट बिल्ड, बिल्ड कंटेक्स्ट. सांगा, आतमध्ये आलो. चला रिटर्न काय असेल? मटेरियल ॲप. आता तुम्हाला कळतंय का, हे सगळं सेमच असतं. आता फक्त बिल्ड मध्ये कोड चेंज होणार, कारण बिल्ड मधला आपला UI चेंज होतोय. मग तुम्ही म्हणा सर, जेव्हा आम्ही नेटफ्लिक्स सारख्या अजून आम्ही भारी भारी UI पुढे जाऊन बनवू, तेव्हा आम्हाला बिल्ड मध्येच यस, हा सेटअप बघा ना, हा सेम आहे की नाही? मी जेव्हा जेव्हा स्टेटफुलला मी काहीतरी चेंज केलं का? मी फक्त नावं, क्लासची नाव आपण जे लिहितो ना, क्विज ॲप आहे म्हणून क्विज ॲप लिहिलं. नेटफ्लिक्स असतं तर नेटफ्लिक्स लिहेन. कळतंय ना नक्की सगळ्यांना? इंस्टाग्राम बनवतोय, इथे इंस्टाग्राम लिहिणार आपण. कळतंय ना? बघा ना केवढं सेम आहे. चला आता मग एक काम करूया. आता इथे आतमध्ये हे माहिती आहे ना, ब्लँक काळी स्क्रीन असेल, ब्लॅक स्क्रीन. आता इथं काय घेऊया? होम स्कॅफोल्ड. ह्याच्यातच लिहि डायरेक्टली. ठीक आहे, चलो सांगा. ॲप बार काय नाव आहे वरती? क्विज ॲप. पण आता तुम्ही नोटीस केलंय का, त्याचा जो आपला ॲप बार आहे त्याचा कलर ब्ल्यू कलर आहे, पण ते शब्दांना कलर होता ऑरेंज कलरचे होते ना. टेक्स्ट बघितला का तुम्ही? आतापर्यंत आपण टेक्स्टला कलर दिला का? नाही, पण त्या बघितला असेल ना डायग्राम. आहे का रे स्क्रीनशॉट? हा दाखव जरा. ठीक आहे, इथं बघा, इथे स्क्रीनशॉट मध्ये इथं दिसतंय का? याचा कलर बघितला का? ऑरेंज आहे. नक्की ना?
हां, मग आता तुम्हाला ह्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचं माहिती आहे, सेंटरला आणायचं माहिती आहे, पण टेक्स्टला फॉन्ट देतोय तसा फॉन्ट बरोबर काय देऊया, कलर पण देऊया. समजलं ना? चलो मग जाऊया कोडमध्ये. हे लक्ष द्या बरं का, लाईन अन लाईन कळली पाहिजे काय लिहितोय. देवाचं आहे म्हणून सोडून देऊ नका. देवाचं आहे दिलं सोडून. ठीक आहे, चला क्विज ॲप स्टायलिंग करूया. चला आता मला सांगा, फॉन्ट साईज थोडी मोठी आहे, मग फॉन्ट साईज देऊया इथे, किंवा हे दे ना, वेट देऊ शकतो ना, फॉन्ट वेट. ठीक आहे, दे फॉन्ट वेट W. फॉन्ट वेट म्हणजे ना फॉन्टला थिकनेस वगैरे देता येते, नाहीतर हे एकदम पुअर पीपल, हंग्री पीपल दाखवतो मध्ये. अरे लय मस्त आहे माहिती आहे का, ॲप्लिकेशन मजा येते माहिती एकदम. बरं चला कलर. आता हा टेक्स्टला कलर देतोय, कुठला कलर आहे, ऑरेंज. कलर्स डॉट ऑरेंज करा. हां ठीक आहे. हां आता केसरी के लाल. ठीक आहे, चलो रन करूया याला. रन करा. काय सेंटर, कशाला सेंटर पाहिजे, नाहीतर काय होईल, लेफ्ट साईडला. गुड. आत तर कुठे आहे तो, ॲप बारमध्येच आहे ना. हां ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू. ठीक आहे, चलो रन करूया. घ्या इथे पिक्सेल आपला, रन करा. कोड रन होतोय बघा इथे. इथे त्यांनी दाखवलं इम्युलेटरवर रन होतोय हा. ठीक आहे, जी फोन X86 लॉन्चिंग इम्युलेटरवर रन होतोय. आता इथे आपल्याला ॲप दिसेल समोर आणि कोड दिसेल, जे काही लिहिलं आहे कोड बिल्डमध्ये तो तिथे रिफ्लेक्ट होईल. आता तुम्हाला माहिती आहे का, याच्यासाठी आधी त्यांनी विडजेट ट्री बनवली असणार, मग एलिमेंट ट्री बनवली असणार, मग रेंडरला सांगितलं असेल रेंडर कर. तुम्हाला कळते का, इंटरनल पण कळतोय कोड आपल्याला, हे फ्रेमवर्कच्या मदतीने होतंय. मग फ्लटरमध्ये आपल्याला फक्त UI शिकायचा असतो, पण आम्ही बॅचमध्ये UI प्लस आर्किटेक्चर पण शिकवतो. आतमध्ये काय होतं, कारण ते महत्त्वाचं जास्त आहे. तुम्ही फ्लटरमध्ये, तुम्हाला माहिती आहे का, ज्या जुन्या गोष्टी आहेत ना, म्हणजे जे ॲप्लिकेशन्स वगैरे आपण बघतोय ना बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज, त्या जुन्या आहेत. सो त्याच्यावरती एक्सपिरियन्स लोक जास्त आहेत. पण फ्लटर कसं रे 2017 साली आले ना, त्यामुळे त्याच्यावरती जास्त एक्सपिरियन्स लोक अजून पण नाही आहेत. म्हणजे तुम्ही जर शिकून कंपनीमध्ये गेलात तर तुम्हीच एक्सपिरियन्स लोकांमध्ये काउंट होणार. ते काय म्हणणार, कंपनीवाला काय होणार, तूच कर बाबा, मला पण नाही येते. मग अशा सिनारीमध्ये तुम्हाला इंटरनल पण माहिती पाहिजे की ऑप्टिमायझेशन कसं असतं, म्हणून मी हे सगळं तुम्हाला आजच्या लेक्चरला सांगतोय. चला हे सेम दिसतंय की नाही. मग आता तुम्ही नोटीस करा, जर मी तर तिथे जातो आणि एक कमेंट करतो पटपट, एक फॉन्ट वेट कमी कर त्याचा जरा, फॉन्ट वेट कमेंट कर. हां चला इथं आलो. आता डिफरन्स दिसतोय का बघा थोडा ना, हा लुकडा दिसतोय. ठीक आहे, ह्याला 700 करूया इकडं. ठीक आहे, 700 कर जरा. आता ह्याला परत एकदा 3000च पाहिजे. काही लोक म्हणजे सर क्विज ॲप तसंच आहे सर. अरे पण ह्याच्यामध्ये स्टायलिंग ॲड होते, हे तुमच्या लक्षात येते का? स्टायलिंग म्हणजे काय, याला ना आपल्याला शॅडो बिडो हे सगळं देता येतं माहिती आहे का. तुम्ही बघितलं असेल ना, काय काय ॲपला असं मागे शॅडो दिसते गोष्टींना, मग हे सगळं करता येतं. त्याच्यासाठी सगळं ऑलरेडी आहे, पण आपल्याला आज नाही शिकू शकत ना सगळ्या गोष्टी. ठीक आहे, चला हे डन आहे. आता मला सांगा, इथे आपल्याला काय पाहिजे, पहिल्यांदा इथे questions:1/5 असं पाहिजे. पहिला क्वेश्चन ना, मग आधी आपल्याला सगळे क्वेश्चन आणावे लागतील. मग एक काम करूया, आपण वरती एक लिस्ट लिहूया आणि त्याच्यामध्ये आधी ना मॅप बनवूया क्वेश्चनचे, त्याचे ऑप्शन्स आणि हे सगळं इथे लिहत जाऊया. चला हे बनव पटापट. चल लिहितो ना, चल लिह. काय करायचं नाही, पण एक लिहूया, बाकीचं कॉपी कर मग. ठीक आहे, लिस्ट बघा याच्यात म्हणजे लिस्ट ऑफ मॅप आहे की नाही. चला ऍड कर मॅप. बघा प्लीज, ऑल क्वेश्चन्स. लिस्टचं नाव काय, ऑल क्वेश्चन्स. ए थांबा एक मिनिट, आता ह्याला ओळखत नाही असं करू नका. कधी शिकलोय, नक्की आत्ताच ना. आपण कसं ऍक्सेस करायचं माहिती आहे ना. हां मग चला, आता कर्ली ब्रेसच्या आतमध्ये आलो. सांगा, पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये पहिला क्वेश्चन असेल म्हणून त्याची कीचं नाव देऊया क्वेश्चन. प्लीज पिक्चर मध्ये राहा बरं का, लक्ष द्या, हरवू नका. क्वेश्चन. आता चला लिहूया इथे, हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट. क्वेश्चन मार्क. ठीक आहे, चला आता मला सांगा, कॉमा, दुसरी की घेऊया ऑप्शन्स. पण मला सांगा, ऑप्शनच्या समोर मी एकच ऑप्शन देऊन चालेल का, नाही, कारण मला किती ऑप्शन पाहिजेत, 4. मग 4 गोष्टी आल्या म्हणजे हे परत लिस्ट आहे. लिस्ट कशी लिहितात, ब्रॅकेटच्या आतमध्ये. मग चला इथे पहिला लिहूया स्टीव्ह जॉब्स, कॉमा देऊया बिल गेट्स, कॉमा बिल गेट्स. खरं बरोबर आन्सर काय ह्याचं, बिल गेट्स आहे. म्हणजे हा कितव्या इंडेक्सला आहे, 2 नाही होत मित्रांनो, हा 0 असतो, हा 1 असतो. चला इथे एलॉन मस्क घे आणि इथे जेफ बेजोस, माहिती आहे ना, ॲमेझॉनचा फाउंडर. का मार्क झकरबर्ग, जेफ बेजोस लिहूया, नंतर मार्क झकरबर्ग पण आणूया इथे. चला आता मला सांगा, हां ठीक आहे, घे काय पण लिह कोड. ठीक आहे, करेक्ट आन्सर असं एक की देऊया, करेक्ट आन्सर. आता याच्यातला करेक्ट ऑप्शन काय आपल्याकडे,
1 आहे ना, मग इथे 1 देऊन ठेवूया. आता तुम्ही म्हणाल हे का देतोय आपण, का माहितीये का, नंतर जेव्हा आपण क्लिक करू ना बटनवर, तेव्हा आपल्याला हा नंबर चेक करायचा आहे की हा 1 आणि बटनवर क्लिक केलेला 1 मॅच झाला तर आन्सर करेक्ट आहे. एक मिनिट, किती लोकांना सुचतंय हे लॉजिक काय लिहिणार आहे मी पुढे? होय, थांबा, खोटं बोलताय. ठीक आहे, नंतर सांगा. ठीक आहे, चला आता कॉपी पेस्ट करूया का सगळे क्वेश्चन? चला कॉपी पेस्ट करूया. चला, हे मी आता ही लिस्ट दाखवते, पण नेटफ्लिक्समध्ये मी लिस्ट ऑफ मॅप सारखं लिहून नाही दाखवणार, वेळ जाईल असं लिहिताना. डायरेक्ट आपण काय करूया, इमेजेस जे आहेत ना त्यांची लिस्ट आपण डायरेक्ट कॉपी पेस्टच करूया. म्हणजे इंटरनेटवरच इमेज आणणार ना आपण सगळ्या, कोड नाही कॉपी करणार, इमेज, कळतं ना, लिंक असतील त्या इमेजच्या. ठीक आहे, आता हे क्वेश्चन्स आहेत. किती क्वेश्चन झाले टोटल? 5. बघा प्लीज लक्ष द्या बरं का, हरू नका. मागे ताई लक्ष द्या. हां चला सांगा आता, हे क्वेश्चन चेंज करूया. पहिला ॲपल आहे, इकडे इकडे काय काय घेतलं तू? स्पेसएक्स, गुगल. गुगलसाठी लॅरी पेज आणला बघा इथे. मग याचं करेक्ट आन्सर काय? 2. गुगलचा फाउंडर कोण आहे? लॅरी पेज आणि सर्जी ब्राइन, पण एक माणूस आहे, 2 ऑप्शन. स्पेसएक्सचा फाउंडर कोण आहे? एलॉन मस्क. याचा इंडेक्स काय? 3. करेक्ट आन्सर 3. पुढे आलो, ॲपलचा फाउंडर स्टीव्ह जॉब्स, आन्सर 0. नंतर हु इज द फाउंडर ऑफ मेटा? मेटा मार्क झकरबर्ग. किती वेळा इंडेक्सला आहे? 1. करेक्ट आन्सर 1. मला सांगा आता आपल्याकडे लिस्ट आहे की नाही? मग जेवढे क्वेश्चन्स आपले आहेत ना, आता तुम्ही स्क्रीनशॉट दाखवतो. स्क्रीनशॉट बघा, स्क्रीनशॉट बघा. स्क्रीनशॉट मध्ये इथे काय दिसतंय? क्वेश्चन कोलन 1 ऑफ. माझ्या लिस्टमध्ये जेवढे क्वेश्चन आहे तो नंबर इथे आहे, आणि त्याच्यामधला कितवा क्वेश्चन आहे हा इथे? फर्स्ट क्वेश्चन. मग आता ह्याच्यासाठी आपल्याला करंट क्वेश्चन इंडेक्स असं नावाचं व्हेरिएबल लागेल आपल्याला. कुठला क्वेश्चन चालू आहे, कळतंय ना रे? करंट क्वेश्चन कुठला चालू आहे यासाठी आपण एक इंडेक्स घेऊया का? करंट क्वेश्चन इंडेक्स. त्याला सुरुवातीला 0 म्हणूया. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. एक व्हेरिएबल लिही. बघा काय लिहितोय ते, हे कशासाठी लिहितोय ते पण सांगतो बघा. चला, इन करंट क्वेश्चन इंडेक्स, हां सेमीकोलन. ठीक आहे, आता ऐका, इकडे जाऊया. आता मला सांगाल, बोलू नका. ते जे स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघितलं ना, ते सगळं एका कॉलम मध्ये दिसतंय की नाही? अरे कॉलम आहे ना, पहिल्यांदा ते दिसतंय, त्याच्यानंतर ते खाली पूर्ण डेटा येतोय. तर ते आपण तशाच पद्धतीने लिहायचा ट्राय करूया. चला जा रे, तिथे बॉडीच्या आतमध्ये जा. लक्ष द्या बरं का, आता हरवू नका. आता मी ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये नाही बोलू शकणार, कारण हे तुम्ही शिकलायत ऑलरेडी. आता मी परत नाही. आता कॉलमला चिल्ड्रन असतात. चिल्ड्रन का असतील? मल्टिपल विजेट्स असतील. पण तुम्ही एक नोटीस केलं का मला सांगा? स्क्रीनशॉट ठेवा बरं का समोर जरा असा. बघा, ह्याच्यामध्ये हा एक गोष्ट आहे आणि ह्या 2 दुसरी गोष्ट आहे. म्हणजे ह्या कॉलम मध्ये 1 2 3 4 5 6 या 6 गोष्टी आहेत या कॉलम मध्ये. हा तर कॉलम मध्ये नाहीये, हा वर आहे. फ्लोटिंग ऍक्शन बटन आहे. हे कळतंय का? किती विजेट आपल्याला पाहिजेत बघा? 1 2 3 4 5 6. म्हणजे कॉलम मध्ये ही 6 माणसं दिसणार. पण तुम्ही पहिल्याच माणसाकडे लक्ष द्या. हा आहे ना, नोटीस करा, क्वेश्चन कोलन 1/5. हा नंबर चेंज होत राहणार की नाही? याच्यामध्ये क्वेश्चन वेगळा आणि हा डेटा वेगळा आहे. म्हणजे ह्यांची एक रो आहे की नाही? म्हणजे कॉलमच्या आतमध्ये पहिली काय आहे? रो आहे. आणि रोच्या आतमध्ये हा 2 डेटा आहे. रो म्हणजे काय ना, शेजारी शेजारी. बघा ना, हे रो मधला डेटा आहे. मग आता ह्याला लिहायचा कसा बघूया. जा रे तिकडे कोडमध्ये. बघा, कॉलमच्या आतमध्ये पहिल्यांदा काय लिहूया? रो लिहूया. हा चला, रोला पण चिल्ड्रन असतात का बरं? मल्टिपल आहे. चला मग आता ह्याच्यामध्ये टेक्स्ट आहे. पहिल्यांदा टेक्स्ट आहे. क्वेश्चन शब्द चेंज होतोय का? पण 1/5 हे चेंज होते 1 2 3. मग बघा बरं कसं लिहायचंय क्वेश्चन. आता इथे आलो, लक्ष द्या बरं का कसं लिहिलं जातंय, नोटीस करा. हा पहिला क्वेश्चन आहे, त्याच्या पुढेच जा ना, रो मधला पुढचा माणूस. साईज बॉक्स दे त्याला, थोडासा स्पेस आहे. ठीक आहे, क्वेश्चन कोलन विड्थ देतोय. म्हणजे क्वेश्चनच्या शेजारी 1/5 चिकटून नाही ना, थोडासा गॅप आहे दोघांमध्ये. मग गॅप द्यायचा तर मी काय म्हणतोय, थोडं आहे ना या क्वेश्चन शब्द आणि त्याच्या पुढे जे लिहिणार आहे ना 1/5 याच्यामध्ये थोडा गॅप ठेव. मग बघा बरं कितीचा गॅप ठेवलाय? 5चा. थोडासाच गॅप असेल. ठीक आहे, चला आता बघूया. मी सगळं लाईन अँड लाईन तुम्हाला सांगत राहणार आहे बरं का, हे कसं वर्क करते. चला पुढे जाऊया. आता बघा, लक्ष द्या, आपल्याला प्रिंट करायचंय. आता तुम्ही मला सांगा, इथे मला क्वेश्चनचा काउंट पाहिजे. क्वेश्चन पहिलाच आहे की नाही? मग आपल्याला इथे काय करावं लागेल? करंट क्वेश्चन इंडेक्स. इथे डायरेक्ट 1/5 लिहू शकतो की नाही? पण ते हार्ड कोडेड होईल. हार्ड कोडेड म्हणजे काय? पुढच्या पेजला गेलं तरी तर मला काय दिसेल? 1/5. पुढच्या पेजला गेल्यावर मला काय दिसायला पाहिजे? 2/5. म्हणजे तो चेंज होतोय की नाही? मग आता तुम्ही मला सांगा, मी असंच ठेवतो आणि दाखवतो. चला रन करायला. आता तुम्ही नोटीस करा, हे स्क्रीनशॉट मध्ये असलं नव्हतं घाणेरडं. हे मध्ये पाहिजे. थोडी ह्याचे फॉन्ट वेगळा आहे.
मग ह्याला रंगरंगोटी करणे म्हणतात, मेकअप. ठीक आहे, चला करूया मेकअप याचा. चला येऊया, कसं घ्यायचं याला, इकडे स्टायलिंग करायला लागेल, थोडा मोठा करूया याला, फॉन्ट साईज वगैरे. चला फॉन्ट साईज दे त्याला, फॉन्ट वेट दे, 18 नाही जास्त दे. ठीक आहे, थोडं फॉन्ट वेट. ठीक आहे, चलो आता तुम्ही बघा, जा तिकडे. याला पण सेम कॉन्स्टंटो, तिथनं स्टाईल कोलन. चलो लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. आता जाऊया इथे, हे थोडं मोठं झालं की नाही, पण अजून हा सेंटरला पाहिजे, पाहिजे की नाही सेंटरला. अरे ही डायग्राम, हे चित्र आपण कुठल्या तरी एका चित्राला बघूनच बनवतोय. हे असं का शिकवते माहिती आहे का तुम्हाला, कारण कंपनीमध्ये जेव्हा तुमच्याकडे काम येतं ना, तेव्हा ऑलरेडी त्यांनी डिझाईन दिलेलं असतं आणि तुम्हाला सांगतात ह्या डिझाईनला मॅच होईल असा ॲप बनव, आणि त्या डिझाईनच्याच पेजेसला फिग्मा फाईल असं म्हणतात. किती लोकांनी फिग्मा हा शब्द ऑलरेडी ऐकलाय? क्या बात आहे, व्हेरी गुड गुड. कंपनीमध्ये फिग्मा फाईल्स असतात. मी परत एकदा बोलतोय, मी बोलणं आपलं शिकवणं मराठीतून आहे, याचा अर्थ असा नाही की आपण जगाच्या मागे, आपण सगळ्यात पुढे आहोत आत्ता सध्या. सगळ्यात पुढे का बोलतोय, हेच कंपनीमध्ये लागतं, तेच आम्ही शिकवतोय. ठीक आहे, ते लक्षात घ्या तुम्ही. चला आता मला सांगा, ह्याला ढकला इकडे, कसा ढकलायचा? सेंटर, परत सेंटर, अलाइन. हां सांगा, मेन ॲक्सिस अलाइनमेंट करूया त्याला. चला, रोची मेन ॲक्सिस अलाइनमेंट आहे ना, ती अशी इकडे असते आणि कॉलमची मेन ॲक्सिस अलाइनमेंट अशी खालच्या बाजूला असते, कळलं का? कॉलम उभा असतं ना, रो आडव्या असतात, मग रो इकडे सरकेल बघा, दिसेल तुम्हाला. चला आला का मध्ये? एक मिनिट, सेमच दिसतोय असं नाही ना वाटत आहे? अरे बदलत चाललाय ना, कोड जसा बदलतोय तसा इकडं. एक मिनिट, हे सांगा, हे आपल्याला कोणाला मॅच करायचं? ते जे स्क्रीनशॉट आहे तिथे त्याला मॅच करायचं. क्वेश्चन कोलन 1/5. आता तुम्ही मला सांगा, जर मी नेक्स्ट क्वेश्चनला गेलो तर हे हार्ड कोडेड असल्यामुळे पुढच्या पेजला पण असंच दिसणार की नाही? मग हे असं दिसू नये म्हणून आपण ह्याला काय करूया, थोडा कोडमध्ये कन्वर्ट करूया. आता बघा इथे बघा कोड कसा लिहितोय, डॉलर लिहि रे त्याच्यामध्ये, करंट क्वेश्चन इंडेक्स +1. +1 का लिहितोय माहिती का? आपण क्वेश्चन इंडेक्स स्टार्ट कितनं केलेला, कुठून केलेला? 0 पासून. तिथं तुम्ही बघा ना, पहिल्या क्वेश्चनला 0 लिहून आलं की 1 लिहून आलंय? 1. मग 0 + 1 म्हणजे काय असेल? 1. 1 + 1 काय असेल? 2. मग बघा इथे लॉजिक. आता एक ऐका, ह्याच्यासाठी तुम्हाला थोडंफार कोडिंग जमलं पाहिजे, एवढं तर नक्की आहे, पण मी असं कन्सिडर नाही करत आहे. तुम्हाला नाही आलं तर तुम्हाला समजतंय ना. करंट क्वेश्चन 0 होता, 0 + 1 म्हणजे 1. 1 ऑफ, आता इथे 5 मी आता ह्या तुम्हाला कोड दाखवताना हार्ड कोडेड 5 लिहिला तरी चालेल, कारण आपले क्वेश्चन 5च आहेत. पण तुम्ही घरी गेलात, तुम्ही 7 क्वेश्चन लिहिले, तर तुमच्या कोडमध्ये काय दिसणार माहिती का? 1 ऑफ 5. तुमच्या इथे काय दिसला पाहिजे? 1 ऑफ 7 दिसला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, अहो सर मग आता इथे 7 लिहूया का? अरे पण आता आपल्या कोडमध्ये क्वेश्चन किती आहेत? 5. 7 लिहून चालेल का? याचा अर्थ मला त्या लिस्टमध्ये किती क्वेश्चन आहे याचा मला काउंट पाहिजे. लिस्टवरती डॉट लेंथ नावाचं एक मेंबर आहे. जर तुम्ही लिस्टला डॉट लेंथ म्हटला की तो लिस्टमध्ये किती मेंबर्स आहेत याची लेंथ देतो. मग चला इथे लिहूया. आपल्या लिस्टचं नाव बघा काय? लिस्टचं नाव काय? ऑल क्वेश्चन्स. ऑल क्वेश्चन्स डॉट लेंथ केला तर तो आपल्याला काय देईल? 5. अरे कळते का? मग बघा इथे करून टाकूया, ऑल क्वेश्चन्स डॉट लेंथ. आता नोटीस करा, आता मी ह्याला रन करतो. आता जे दिसणार ना ते सेमच दिसणार, पण ते हार्ड कोडेड नाहीये. चला दाखवा आन्सर. हे सेमच दिसतंय पण हे हार्ड कोडेड. मी पुढच्या पेजला गेलो की इथे 2 होणार. मी क्वेश्चनच्या लिस्टमध्ये एक क्वेश्चन वाढवला की इथे काउंट 6 होईल. अरे कळते का? म्हणजे हार्ड कोडेड कोड लिहितोय का आपण? नाही, आपण ऑप्टिमाइज किंवा आपण असं बोलूया की प्रॉपर कोड लिहितोय की जो युजरकडनं व्हॅल्यूज येऊ शकतात. ठीक आहे, चला आता नेक्स्ट पॉईंटला जाऊया. मला सांगा ह्याच्यानंतर आपल्याला काय दिसतंय? क्वेश्चन दिसतोय. आता सांगा प्लीज बोला, हे रो मध्ये क्वेश्चन इथे आहे की कॉलम मध्ये क्वेश्चन ह्याच्या खाली आहे? मग आता मला रोच्या बाहेर यावं लागेल की नाही? बघा हे रो इथे संपली, हे बघा इथे असतं लिहिलेलं, रो संपली इथे. मला रोच्या बाहेर लिहावं लागेल पण कॉलमच्या आत. कळतंय ना रे स्ट्रक्चर? छान आहे की नाही हे? चलो चला साईज बॉक्स. आता मध्ये गॅप आहे क्वेश्चन आणि त्या क्वेश्चन जो लाईन आहे ना आणि क्वेश्चनच्या मध्ये गॅप आहे ना, मग त्या गॅप बघा ना, उभा गॅप आहे, त्याला हाईट म्हणतात. आणि जेव्हा क्वेश्चन आणि आपल्याला बघा ना क्वेश्चन कोलन 1/5 होता ना, ते आडवं होतं म्हणून तिथे विड्थ दिलंय. जा रे वरती थोडं. इथे बघा साईज बॉक्स मध्ये इथे काय दिली होती? विड्थ. आता एक काम कर रे, ह्याला ना जरा 15-20 कर, जरा 25 कर. इथे नोटीस करा तुम्ही. आता मला तुम्ही सांगा काय चेंज दिसेल कोडमध्ये? क्वेश्चन कोलन
जास्त स्पेस येईल की नाही 1/5 आणि क्वेश्चनच्या मध्ये? चेक करूया. हा बघा, अरे काही लोक बोलतील एवढाच होता मगाशी. अरे नव्हता, मगाशी हात चिकटून होता इथे, कारण स्पेस कितीचा होता? फक्त 5चा होता. आता तिथे 5 कर एकदा. आता तरी लक्ष द्या त्याच्याकडे. विड्थ म्हणजे शेजारी असतं आणि हाईट म्हणजे उभं असतं. हे नको रे सांगायला भेंडी. विड्थ असं शेजारी असतं, हाईट उभं आहे. ठीक आहे, हे दिसलाच चिकटला इकडे जरा. हां ठीक आहे, चला नेक्स्ट बोला. आता आता काय लिहायचं आपल्याला? क्वेश्चन. मला सांगा, इथे टेक्स्टमध्ये क्वेश्चन लिहायचा लागेल का, की आपल्या लिस्टमध्ये क्वेश्चन आहे आपण तिकडून आणू शकतो, ऍक्सेस करू शकतो? आता खरं लॉजिक लागणार जे मगाशी शिकवत होतं लिस्ट ऑफ मॅपचं. मला सांगा, मला अख्खी मॅप पाहिजे का? आता मला मॅप मधला फक्त काय पाहिजे? क्वेश्चन. पण मला आधी लिस्ट मधला 0वा इंडेक्स ऍक्सेस करावा लागेल. हे कळतंय का? त्या 0व्या इंडेक्सच्या आतमध्ये अख्खाचा अख्खा मॅप आहे, पण मला अख्खा मॅप नकोय, मला फक्त क्वेश्चन पाहिजे. क्वेश्चनला उचलणार मी. चला कसा लिहायचा कोड बघा. टेक्स्ट ऑल क्वेश्चन, आपल्या लिस्टचं नाव आहे. ब्रॅकेटमध्ये सांगा बरं, ब्रॅकेट इथे काय असेल? 0. अरे कळतंय का? हां 0. पण तुम्ही लक्षात घ्या, हे हार्ड कोडेड होणार की नाही? नेक्स्ट पेजला पण मला तोच क्वेश्चन दिसेल. पण तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे करंट क्वेश्चनचा इंडेक्स आहे. कुठं लिहिलंय आपण करंट क्वेश्चन इंडेक्स? वरती एक व्हेरिएबल लिहिलं होतं की नाही? त्याला काय व्हॅल्यू दिली होती? 0. मग डायरेक्टली लिहूया का आपण? ह्या 0च्या जागी करंट क्वेश्चन इंडेक्स लिहूया. म्हणजे नेक्स्ट टाइम फक्त प्लस ॲरो वरती क्लिक केला की करंट क्वेश्चन इंडेक्सला आपण काय करायचा? 1 ने वाढवायचा. लॉजिक कळते की नाही? काउंटर ॲप 0 होता, 1 कसा गेला? काउंटर प्लस प्लस सेम आहे. चला इथे आलो. मला सांगा आपल्याला काय बघायचंय? क्वेश्चन बघायचंय. ब्रॅकेट सिंगल कोट मध्ये क्वेश्चन. आता मला सांगा हा काय करणार माहिती का? ऑल क्वेश्चन मध्ये जाणार. इथे करंट क्वेश्चन इंडेक्स काय? सुरुवातीला 0, पहिल्या मॅप मध्ये गेला. त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याला दिसलं अच्छा क्वेश्चन पाहिजे, म्हणजे फक्त त्याने पहिला क्वेश्चन दिला, हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट. हेच पाहिजे ना आपल्याला. आता ह्याला कलर बिलर देऊया का? स्टायलिंग करूया जरा, पर्पल कलर वगैरे. तिकडे पण तोच कलर आहे आय गेस. ठीक आहे, चला कर रे जरा स्टायलिंग. चला रन करूया याला. आता ते दाखव रे स्क्रीनशॉट जरा. चालू आहे की नाही जवळपास? अरे कळतंय का? नक्की ना? समजतंय? आता तुम्ही म्हणाल सर इथे ना ग्रे आहे याच्या मागे. हे करायला किती वेळ लागेल? आता तुम्हाला कळतं ना, इथला कलर चेंज करायचा होता बॅकग्राऊंडचा. ठीक आहे, ते नंतर करूया, शेवटी करूया. सेम एक्झॅक्ट सेम. ठीक आहे, चलो जाऊया. आता काय पाहिजे? बटन्स. पहिलं बटन काय असेल? एलिव्हेटेड बटन. चला बरं, एलिव्हेटेड बटन मध्ये 2 गोष्टी असतात. एक ऑन प्रेस वरती काय लॉजिक, आणि टेक्स्ट म्हणजे बटनवर काय लिहून आलं पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, जे बटन आहे त्या पहिल्या बटनवर आपण काही पण नाही लिहू शकत. ऑप्शन मधला डेटा लिहिला पाहिजे. सांगा बरं मला, लक्ष द्या. ऑप्शन पण मॅपच्या आतमध्ये, पण ऑप्शन पण लिस्ट आहे. मग आता बघा मी कसं ऍक्सेस करतोय. चला पटपट लिहिलं जरा. बघा ऑल क्वेश्चन्स, ऑल क्वेश्चनच्या आतमध्ये करंट क्वेश्चन इंडेक्स म्हणजे 0व्या नंबरला, परत ब्रॅकेट आलो, ऑप्शन्स. फक्त ऑप्शन दिला तर मला 4ही डेटा एकाच बटनवर दाखवेल, पण मला पहिल्या बटनवर 0 वाला डेटा पाहिजे. ब्रॅकेट 0. आता तुम्ही बघा इथे हार्ड कोडेड नाही, कारण आपण नंतर 0 1 2 3 लिहिणारच आहोत पुढच्या बटनला. ह्याला रन करूया एकदा. याला स्टायलिंग दे जरा. हां ठीक आहे, सेम थोडं स्टाईल. हां थोडं 20 करू बटनला. स्टीव्ह जॉब्स. अरे दिसते का? हां पण आता तुम्ही नोटीस करा, हे बटन लय चिंटुकलं दिसते. आणि दुसरं बटन बघा स्क्रीनशॉट मध्ये तिकडे, हे बघा केवढं मोठं बटन आहे. आता तुम्ही म्हणा खेच तिकडून. हां कळतंय ना? मग चला कसं करायचं आता? काय करायचं याला? नाही, त्याला पॅडिंग थोडं साईज बॉक्स देऊन त्याला विड्थ, हाईट आणि विड्थ देऊ शकतो. इथं दे 350 आणि उभं दे 550 वगैरे दे, म्हणजे त्या बटनलाच म्हटलं की थोडा मोठा हो. आता बघा बटन जरा जास्तच मोठं झालं नाही ना? आता तुम्ही म्हणाल की सर हे विड्थ 350 दिली आणि हाईट 50 दिली. आता तुम्ही घरी जाऊन हे खेळत बसा. 250 करा, 255 करा, काय वाटेल ते करा. लक्ष द्या आता. चला बरं, आता हा कोड थांबा. ह्याच्यामध्ये लॉजिक नाहीये, तुम्ही नोटीस करा. बटनवर क्लिक केलं, ऑन प्रेसच्या आतमध्ये कोड आहे का? आता एक वाक्य बोलतो, नीट ऐका. तुम्ही युट्यूबवरचं डिसलाईक बटन आहे ना, त्याच्या ऑन प्रेसला पण कोडच नाही. म्हणून युट्यूबवरचं डिसलाईक बटन क्लिक केल्यासारखं वाटतं, पण काउंट दिसतो का? अरे
आहे का? नाहीये. पण तुम्हाला सांगते, त्यांनी तो काउंट स्वतः मेंटेन ठेवलाय. का माहितीये का? पुढे जाऊन YouTubeच्या मनात आलं, की डिसलाईक किती आहेत व्हिडिओला ते पण दाखवू. जाऊ द्यायचं मोरल डाऊन झालं तरी चालेल. मेला तरी चालेल हा. आत्महत्या करू दे. काही फरक नाही पडत. डिसलाईक काहीकांच्या व्हिडिओला माहिती आहे ना, बरेच डिसलाईक, कारण कमेंटवरनं कळतं ना, लोकं कमेंट एवढ्या मोठ्या-मोठ्या लिहितात त्यांच्यासाठी. म्हणजे डिसलाईकवर तर ते हात-पाय सगळं ठेवून दाबतील. कळलं ना? हां, मग आता आपण आहे ना ह्याचं लॉजिक सगळ्यात शेवटी लिहूया. ठीक आहे? नंतर लिहूया, की बरोबर असेल तर काय. चला आता ना मला सांगा सेमच बटन आहेत. फक्त बटनवरचे ऑप्शन चेंज होत आहेत. मग सगळा कोड कॉपी करूया. 4 वेळा बटन कॉपी करून ठेवूया आणि इकडे 0च्या इथे 1, 2, 3. मग आपल्याला कोडमध्ये दिसेल. किती फास्ट होतंय बघा. आता तुम्ही मला सांगा हा कोड आपणच लिहिलाय ना? मग आपलाच कोड आपण कॉपी करून, कारण रिपीट होतोय ना कोड. तर रिपीट कोड आहे तर डायरेक्टली आपलाच कोड आपण कॉपी पेस्ट करतो. आपण दुसरीकडनं बाहेरनं कोड कॉपी पेस्ट नाही करत आहे. ठीक आहे? चला. तुम्हाला बरं चेंज कुठे करत असेल हा सांगा बरं कोडमध्ये? ऑप्शन्सला. जर त्याने शून्यच ठेवलं सगळीकडे, चारही बटनवर स्टीव्ह जॉब्सच कळतंय ना? चला दिसलं का चारही बटन? तुम्ही वाव असंच पाहिजे. सगळे आन्सर चुकीचे आहेत. कळतंय? मग इथे नावं चेंज झाली पाहिजे ना. मग इथे 1 करूया, 2 करूया, 3 करूया. चला कोडमध्ये जाऊन चेंज करूया पटापट. चला हा 0 होता, इथे काय करायचा 1. याच्या खालचा काय असेल 2 आणि याच्या खालच्या ऑप्शनला 3. तुम्ही म्हणाल पण सर तो डेटा कसा चेंज होतोय? बघा ना, ऑल क्वेश्चन मध्ये करंट क्वेश्चनला जातोय, ऑप्शन मधनं 0 आणतोय, नंतर 1 आणतोय, नंतर 2 आणतोय, 3 आणतोय. कोड रन करा आता याला. स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, एलॉन मस्क, जेफ बेझोस. आता तुम्ही म्हणाल सर बटनमध्ये गॅप जरा कमी आहे. साईज बॉक्सला हाईट वाढवूया का? चला ह्यांच्या मधला जो गॅप आहे ना, बघा ना इथे त्याने साईज बॉक्स लिहिलाय मध्ये. हाईट 10 केलाय ना, 20 करूया. म्हणजे बटनमध्ये थोडासा गॅप राहील. अरे कळते का? तुम्हाला असं सोपं आहे. हो एवढं सोपं आहे. कशामुळे माहिती आहे का? तो इंटरनली स्वतः हँडल करतो. आपल्याला तेवढंच करायचं जेवढं आपल्याला पाहिजे. ठीक आहे गोष्टी बघा. आता मी बघा गॅप दिला बटनमध्ये. आता तुम्ही मला सांगा इथे एक ॲरो आहे. तो कॉलमच्या आतमध्ये आहे का? नाही. मग आपण बॉडीच्या बाहेर येतो. बॉडीच्या बाहेर का बोलतोय? कारण ही बॉडी आहे, तो बॉडीच्या बाहेर आहे म्हणजे वर आलाय ना असा. मग चला बॉडी कुठे संपले एकदा चेक करूया. तुम्हाला माहिती आहे ना बॉडी संपली तर आपल्याला दिसेल. नोटीस करा. हा जो संपत आलाय ना, हा कॉलम संपला इथे. ठीक आहे? कॉलम संपलाय म्हणजे बॉडी संपली आपली. कळलं का? आपण बॉडीमध्ये आल्या आल्या काय बोललो होतो? कॉलम. मग चला इथे आलो. फ्लोटिंग ॲक्शन बटन. लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. चला फ्लोटिंग ॲक्शन बटन लिहा. फ्लोटिंग ॲक्शन बटनला पॅरामीटर आहेत. 2 पॅरामीटर महत्वाचे त्याचे. ऑन प्रेस, प्रेस केल्यावर काय लॉजिक आणि बटनवर काय दाखवायचंय. ठीक आहे? चला आयकॉन दाखवायचा का ॲरो? पुढे जा. फॉरवर्ड वाला आयकॉन. आयकॉन्स डॉट फॉरवर्ड. तुम्ही नोटीस करा हा आयकॉन आपण घरनं नाही आणलाय. फ्लटरने ऑलरेडी सगळे आयकॉन देऊन ठेवलेत. तो काय बोलतो तुला फक्त नावं पाहिजे. इव्हन तुम्ही बघा ना डिलीट केल्यावरती कचऱ्याचा डब्बा दिसतो. थांबा तो पण आयकॉन दिसेल. कर इथे डिलीटला जा तिथे कचऱ्याचा डब्बा. तुम्ही सर हे आधी डिझाईन करावं लागायचं. एवढं सोपं आहे. हेच म्हणतोय. पण आता तुम्ही म्हणाल कुठे एक मिनिट, हा कचऱ्याचा डबा बाहेर ठेवला प्रिंट होईल का इथे? नाही. कुठे ठेवायचं हे पण कळलं पाहिजे ना. हेच शिकायचं असतं. ठीक आहे? चला बरं ते चुकीचा कोड आहे ना. नेक्स्ट चाललाय कचऱ्याचा डबा का दाखवतोय? ॲरो फॉरवर्ड बटन दाखवूया. चला हे बघा आता ह्या बटनचा पण कलर चेंज करता येतो, सगळं चेंज करता येतो. आपण या फ्लोटिंग ॲक्शन बटन आहे ना त्याला आपण ऑरेंज करू शकतो. ठीक आहे? म्हणजे ते सेम फॉर्मॅट होईल किंवा ब्ल्यू करू शकतो असं आहे. ठीक आहे? काय हरकत नाही. चला आपण एक करतोय का? लिही मग लिही. आधी पर्पल सारखा थोडासा दिसत होता. आता तुम्हाला दिसेल की तो कसा दिसतोय बघा. ॲरो ऑरेंज कलरचा आणि बटन ब्ल्यू कलरचं. अरे दिसतंय की नाही? थोडा या थीमला मॅच होतोय की नाही आता? आणि यासाठी हे डेव्हलपरला कसं चित्र दिसावं हे करावं नाही लागत. याच्यासाठी UI UX ची एक टीम असते. कंपनीचं स्ट्रक्चर शिकून घ्या. UI UX वाले लोक हे डिझाईन करून देतात. ते ॲप नाही बनवत, ते फक्त डिझाईन करून देतात की ॲप असं दिसलं पाहिजे आणि डेव्हलपर हुबेहूब त्या चित्रांना मॅच करायच्यासाठी कोड लिहितो. आपण डेव्हलपर आहोत. मला सांगा आपण चित्र बनवलं का आपण कोड लिहिलाय? कोण नाही ना असं. तू हे काढत असशील मागे, हे पेन धरून बसले असतील कुठेतरी काय. चला जाऊया नेक्स्ट बटनवरती क्लिक करूया. याच्या नेक्स्ट बटनवर तुम्ही मला सांगा, याच्या बटनवर क्लिक केल्यावरती एक मिनिट क्वेश्चनचा इंडेक्स चेंज करायचा आहे. मग चला करूया. लिहि रे. करंट क्वेश्चन इंडेक्स काय करूया? प्लस प्लस. शून्याचा काय होईल?
वन होईल. ठीक आहे, एकदा करून टाकूया. चला आता करंट, आता सेट स्टेट लिहावं लागेल का? लिहावं लागेल. नाही लिहिलं तर काय होईल? बटनवर क्लिक केला चेंज दिसेल का? मग सेट स्टेट. चला जाऊया कोडमध्ये इकडे. बघा आता एक मिनिट थांबा. नोटीस करा, आपण एवढाच कोड लिहिला होता, पण आपण एवढा भारी कोड लिहिलाय की आता 5ही क्वेश्चन दिसतील. क्लिक. क्वेश्चन 2, हु इज द फाउंडर ऑफ गुगल? ऑप्शन्स. पुढे नेक्स्ट. तिसरा क्वेश्चन स्पेसएक्स. नेक्स्ट. जमतंय ना क्विज ॲप? लगेच 50,000 रुपये खिशात एका तासाच्या आत. ठीक आहे, ह्याचे पैसे मिळतात ॲप बनवायचे फ्रीलान्सिंग मध्ये. ठीक आहे, असो, हे नका विकू आजचा कोड. बिझनेस मॉडेल. हा, काही लोकांना क्या बात आहे, ह्याच्याकडे सेमिनारला यायचं, फ्री ॲप विकायचं. अरे नाही, याच्यासाठी लॉजिक पण लागेल ना. चला नेक्स्ट. हां, आता एक मिनिट थांबा, हळूहळू जाऊ. तुम्हाला एक लक्षात आलंय का? जर मी याच्या पुढे क्लिक केला तर तो लिस्टच्या बाहेर चाललाय. लिस्टच्या बाहेर म्हणजे कळलं का? लिस्टमध्ये 5च क्वेश्चन आहेत की नाही, त्याच्या बाहेर क्वेश्चनच नाही. तरी मी त्याला काय बोलतोय, अजून एक क्वेश्चन. मग तो काय बोलेल, अरे टिंबटिंब्या कळते ना, अरे याच्या पुढे जर गेलास तर एरर येणार ना, कारण तू चुकीचा डेटा ऍक्सेस करतो, जो डेटा नाहीच आहे. बघा क्लिक करूया, एरर. तुम्ही म्हणाल कसलं भारी एरर, प्रेमानेच एरर पण प्रेमाने देत आहे. बघा ना, लाल आणि विमल. ठीक आहे, बोलो जुबा केसरी. ठीक आहे, तो काय सांगतोय बघा ना, इनव्हॅलिड व्हॅल्यू नॉट इन इन्क्लुसिव्ह रेंज ऑफ 0 to 4. म्हणजे 0 to 4 का? आपले इंडेक्स बघा ना, 0, 1, 2, 3, 4 आहे, आणि आपण प्लस प्लस करतोय तर इंडेक्स काय होतोय? 5 होतोय, जो की त्याच्या रेंजमध्ये नाहीये, म्हणून एरर आहे. मग आता मला तुम्ही सांगा, मी 5व्या क्वेश्चनला असल्यावरती पुढे गेलोच नाही पाहिजे. लिहायचं, लिहा. चला लॉजिक काय लिहावं लागेल तुम्ही मला सांगा. इफ ऑल क्वेश्चन्स डॉट लेंथ. अरे कहते का? सांगा काय, तुम्हीच सांगा. चला, जे लोक ऑलरेडी बॅच करतायत कुठली तरी, कोणी असो ना, पण मी तर सीच्या बॅचला आहे, मी तर जावाच्या बॅच. अरे लॉजिक तर सगळ्या बॅचला सेम असेल ना. हां, मग सांगा काय करायचं. ऑल क्वेश्चनची लेंथ किती भेटेल आपल्याला? 5. आणि इक्वल आपण करूया. ठीक आहे, नॉट इक्वल करूया इथे. नॉट इक्वल जर करंट क्वेश्चन इंडेक्स +1 असेल, काय असेल, तर आपल्याला काय करायचंय, हे काम करायचंय. एल्स मध्ये ब्लँक, म्हणजे एल्स मध्ये पुढे काही ऍक्शनच नाही घ्यायचे. थांबा एक मिनिट, चालेल का हे? नक्की. चला मग बघूया, याला ब्रॅकेट. ठीक आहे, दिसतंय का? ऑल क्वेश्चन लेंथ किती आहे? 5. आणि जर ते मॅच झालं तर पुढे काय करायचंय का? नाही करायचं. जाऊ पहिल्यापासून घेऊया आता एक. चला 2, 3, 4, 5. आता मला सांगा, आता क्लिक केल्यावर एरर होता की नाही? मगाशी क्लिक करा, क्लिक करतोय, गेला का पुढे? थांबवला. याला म्हणतात लॉजिक. याच्यासाठी कोडिंग यावं लागतं. कळलंय? ते काही एका दिवसात जमतं का? नाही, प्रॅक्टिस करावं लागेल. ते फॉर लूप, इफ एल्स वगैरे ते सगळं शिकावं लागतं. आय होप तुम्हाला दिसलं का क्विज ॲप? पण तुम्हाला माहिती आहे का, हे क्विज ॲप फक्त पोकळ बांबू आहे. का सांगतो? ह्याच्यावर कुठल्या बटनवर क्लिक होईल का? कारण की आपण बटनमध्ये लॉजिक लिहिलेत का? नाही. मग आपण काय शिकलोय? आपण काय ठरवलं होतं की जर बरोबर आन्सर असेल तर पट्टी स्नॅक बार येईल, करेक्ट आन्सर असेल तर ग्रीन पट्टी येईल आणि करेक्ट आन्सर असं दाखवेल, आणि चुकीचा आन्सर असेल तर रेड पट्टी येईल आणि इनकरेक्ट आन्सर असं दाखवेल. बरोबर आहे? चला मग करूया हे काम. आता सांगा मला, लॉजिक कुठे लिहायचं? प्रत्येक बटनवर लिहावं लागेल की नाही? मग चला प्रत्येक बटनवर मग एकदा लिहूया आणि सगळीकडे कॉपी पेस्टच करावं लागणार आहे. ठीक आहे, चलो सांगा बरं काय लॉजिक असेल. तुम्ही मला सांगा, आपला आन्सर बरोबर आहे हे आपल्याला कुठे कळणार माहितीये का? मॅपच्या आतमध्ये एक करेक्ट आन्सर नावाचा एक आपण की ठेवले. एक मिनिट थांबा, किती लोकांना आठवते करेक्ट आन्सर नावाची की? कुठे नक्की? मॅपच्या आत. प्रत्येक मॅप मध्ये करेक्ट आन्सर आहे की नाही? आपल्याला फक्त ते आन्सर आणि बटन प्रेस केलेलं मॅच करायचंय. जर असेल तर करेक्ट आन्सर, नसेल तर इनकरेक्ट आन्सर. चला लिह रे. बघा आता तो कसा लिहितोय कोड, तिथे बघा, लक्ष द्या. इफ सांगा कुठून? तिथनं आणायला लागेल ना आपल्याला. ऑल क्वेश्चन्स ब्रॅकेट इंडेक्स काय असेल? करंट क्वेश्चन इंडेक्स. त्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचंय? ऑप्शन्स नाही करायचं आहे, करेक्ट आन्सर पाहिजे. करेक्ट आन्सर.
हां करेक्ट आन्सर. हां आता हा हे मिळालेला आन्सर त्याचा इंटिजर मिळेल की नाही तो आपल्याला मॅच करायचा आहे. पहिलं बटन दाबतोय म्हणजे आपण काय करतोय 0व्या इंडेक्सला बघतोय मग इज इक्वल 0 असेल म्हणजे जे आपण बटन प्रेस केलंय तेच आन्सर असेल तर आपल्याला काय करायचंय ग्रीन कलर आणायचा आहे म्हणजे ट्रू आहे आणि त्याला सांगायचं की तुझा आन्सर बरोबर आहे. मग इथे आपल्याला स्नॅक बार दाखवायचा आहे. काय दाखवायचं आहे स्नॅक बार म्हणजे पट्टी दाखवायची. तर आम्ही कोड लिहितो इथे तुम्ही फक्त लक्ष द्या. चला क्लिअर आहे. स्नॅक बार स्कॅफोल्ड मेसेंजर स्कॅफोल्डचा अर्थ तुम्हाला कळतो स्कॅफोल्ड आणि मेसेंजर म्हणजे स्कॅफोल्ड मध्ये ती कुठून तरी स्क्रीन येणार आहे. ए यार स्कॅफोल्ड मध्ये ॲप बार असतो बॉडी असते बॉटम नेव्हिगेशन बार असतो आणि तिथनं स्कॅफोल्ड मधनच मेसेंजर येतोय. मेसेंजर म्हणजे तो येऊन परत जातोय ना एखादा माणूस काहीतरी मेसेज घेऊन आला आणि परत गेला तो मेसेंजर आहे. कुठनं येतोय तो स्कॅफोल्ड मधनं म्हणून त्याचं नाव स्कॅफोल्ड मेसेंजर आहे. केवढं सोपं आहे बघा म्हणजे मला तर वाटतं हे सोपं आहे असं. डॉट ऑफ कंटेक्स्ट डॉट शो स्नॅक बार शो स्नॅक बार. आता स्नॅक बारच्या आतमध्ये देऊया. स्नॅक बार येऊन थांबला नाही पाहिजे तो थोड्या वेळात गेला पाहिजे ना मग त्याला आपण टायमर देऊया. ठीक आहे ड्युरेशन असतं याच्या इथे. जा बरं आतमध्ये टेक्स्ट लिहूया आधी इथे कंटेंटमध्ये टेक्स्ट काय द्यायचं हे करेक्ट आन्सर आहे ना मग करेक्ट आन्सर आणि त्याला कलर पण दे रे. बॅकग्राऊंड कलर म्हणजे स्नॅक बारला कलरच ग्रीन येणार पट्टी. ठीक आहे चला ग्रीन. पुढे आलो त्याला हे कर ना ड्युरेशन दे ना. ड्युरेशन किती वेळाचं द्यायचं 3 सेकंद वगैरे देऊया. काय अर्धा तास ठेवायचं हां तसंच राहील ते तिथे. ठीक आहे चलो नेक्स्ट. आता एल्स मध्ये मला सांगा बरं जर मी बटन दाबलंय तेच माझा आन्सर नसेल तर मला इथे फक्त हाच कोड दाखवायचा आहे फक्त इथे रेड कलर द्यायचा आहे आणि ह्या शब्दाच्या इथे काय करायचं आहे इनकरेक्ट म्हणजे कोड कॉपी पेस्ट करूया इथे एल्स मध्ये फक्त शब्द चेंज करूया. चला इनकरेक्ट आन्सर ग्रीनच्या जागी इथे कलर कुठला घ्यायचा रेड घ्यायचा. चला तुम्हाला एवढं छान वाटेल ना आता रन झाल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे आपल्याला क्विज ॲप जमते. आता बघा ना आपण सगळा कोड तुमच्या समोर लिहिलाय. ठीक आहे चला बघा आता एक पहिला ना क्वेश्चनसाठी पहिल्या क्वेश्चनसाठी बघूया मग बाकी सगळ्या ठिकाणी हाच कोड कॉपी पेस्ट करायचा हे लक्षात आलं का. दुसऱ्या क्वेश्चनला पण हाच कोड लिहिणार ना तिसऱ्या क्वेश्चनला हाच कोड आहे चौथ्याला हाच पाचव्याला हाच सेम मग सेम कोड आहे तर कॉपी पेस्ट करूया. पण आधी एक क्वेश्चन बघूया. चला मला सांगा हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट याचं बरोबर आन्सर काय बिल गेट्स बरोबर. मग आपण बिल गेट्सवर क्लिक करूया. आला नक्की का तुम्ही सेट स्टेटस फक्त लक्षात ठेवलाय रो कसं काय बरं म्हणजे तोच फक्त तुम्हाला कळलाय असं मला वाटतंय. अख्ख्या तुम्ही असं मी विचारलं की आपल्या सेमिनारचं कन्क्लुजन काय तुम्ही म्हणा सेट स्टेट म्हणजे बिल्ड मध्ये चेंज झालाय. चला जावा करा रे चेंज. शेवटी दे दोघांना कॉमनच दे. चला या दोघांमध्ये पण आपण वेगवेगळं देऊ शकतो किंवा बाहेर कॉमन दिलंय दोघांसाठी पण. ठीक आहे चला 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 ऑप्शन काय बिल गेट्स एंटर. आला काय होते फर्स्ट ऑप्शनला दिलंय नक्की ना. अरे कळतंय का हे काही लोक असे आहेत जे ऑलरेडी बॅचला आहेत त्या लोकांना काही गोष्ट करते. मी ह्या 3 बटनसाठी ह्या कोडचं लॉजिकच नाही लिहिलंय मी फक्त पहिल्या बटनला प्रेस केलं पहिलं बटन. मग मला ह्या दुसऱ्या बटनसाठी काय करावं लागेल कॉपी करावं लागेल पण तुम्हाला दाखवून ठेवतो. ठीक आहे जा तिथे पहिलं बटन चालणार ना आता पहिलं ऑप्शन बरोबर आहे का क्लिक करा. आला परत नाही आला कसं काय बरं सांग. सेट स्टेटला पण कॉल दिलाय की का नाही येते बोला बोला. इफ एल्सचा कोड बघा जा रे काय लिहिलंय कोड बघा. फॉल्स आला तर इथे गेला पाहिजे ना एल्स मध्ये. ठीक आहे एक काम करूया हे सगळं कॉपी करा आधी जा रे सगळं कॉपी करून घे प्रत्येक बटनला. विचार कर जे लोक सी जावा या बॅचला आहेत लॉजिकवर फोकस करा. काय लिहिलं पाहिजे लॉजिक लिहायचं का डायरेक्ट कारण विचारत बसलं गेलं लोडेल. चला सांगा आता मला सांगा सगळ्यांकडे कोड सेम नाही ठेवू शकत ना आपण कुठे चेंज करावं लागेल एक सांगा. ऑप्शन इंडेक्स. ठीक आहे चला कर रे चेंज.
जा पटपट तिथे ऍड कर, चेंज करत राहा त्याला. आणि 1 पुढे काय असेल ऑप्शन, क्लिकला काय असेल अजून 2 नंतर असेल 3. ठीक आहे चलो हां स्टेटलेस लागेल ना, थांब ना, ऐका थांबा. आता इथे स्टेट आहे की नाही आपल्याला, स्टेट फुल आहे, तर एक स्टेटलेसचा कॉल आपल्याला पाहिजे. कुठे पाहिजे ते दाखवतो. इथे एक ऍड कर रे स्टेटलेसचा कॉल. बघा लिही पटपट. माय ॲप क्विज ॲपच्या आधी आपण एक स्टेटलेसचा कॉल लिहितोय. कशासाठी लिहितोय ते सांगतो. ठीक आहे, तो इंटरॅक्ट करताना एक तरी क्लास त्याला स्टेटलेस पाहिजे असतो. म्हणजे आपण बोलतो ना आपल्या कोडमध्ये एक तरी क्लास स्टेटलेस होता का, नाही. पण जेव्हा जेव्हा आपण मोठे ऍप्लिकेशन्स बनवत जाऊ ना तेव्हा आपल्याला त्या सिनारिओमध्ये अशा गोष्टी लागतील. याचं रिझन आहे एक, ते तुम्हाला कळेलच पुढे. ठीक आहे, फक्त लक्ष द्या. आता तिथे बघितलं का त्याने काय चेंज केलं माहिती आहे का, फक्त तिथं जिथं आपण क्विज ॲप लिहिला होता डायरेक्ट तिथं माय ॲप लिहिला आणि क्विज ॲपला तसाच्या तसा खाली स्टेटफुल मध्ये ऍड केलाय. चेक करा, ऍड कर आणि रन कर. आता तुम्ही मला सांगा कोडमध्ये काय चेंज केलं, एकदा दाखव रे. कोड बघा, इथे काय होतं आपला क्विज ॲप होता, त्याला आपण काय केला माय ॲप. माय ॲप बघा बरं स्टेटफुल आहे का स्टेटलेस आहे, स्टेटलेस. मग स्टेटलेस मध्ये आलो आणि इथनं आहे ना आपण क्विज ॲपला कॉल दिलाय. पण क्विज ॲप बघा बरं, क्विज ॲप स्टेटलेस आहे का स्टेटफुल आहे. फक्त एक क्लास पिक्चर मध्ये नवीन आणलाय एक्स्ट्राचा. कशासाठी आणलाय ते कळेल तुम्हाला. ठीक आहे, तो चेंज करत नाहीये, तुम्ही नोटीस केलं ना. चला जा बरं रन कर आता त्याला. इथे लक्ष द्या. आता ह्याच्यातला करेक्ट आन्सर सांगा. बिल गेट्स. क्लिक करा. ही पट्टी येते, थांबा समजून घेऊया आधी काय होते. आता तुम्ही एक नोटीस केलेलं असेल ना, तर सिनारिओ कसा आहे माहिती आहे का, आपल्या ना जे कोडचं स्ट्रक्चर आहे फ्लटरच्या त्याच्यामध्ये बघा ना मटेरियल डिझाईन फॉलो करतं. कुठलं डिझाईन, मटेरियल डिझाईन. म्हणजे पहिली स्क्रीन काळी काळी स्क्रीन दिसली होती, त्याच्यावरती आपण स्कॅफोल्ड आणला. स्कॅफोल्डची स्क्रीन व्हाईट कलरची होती आणि मग त्याच्यावरती आपल्याकडे ॲप बार आहे, बॉडी आहे, बॉटम नेव्हिगेशन आहे. त्याच्यावरती आपल्याकडे आता तुम्हाला माहिती पडलं असेल फ्लोटिंग ऍक्शन बटन होता ना. भले तो वर असू द्या पण तो कशाच्या आतमधला आहे, स्कॅफोल्डच्या. अजून एक माणूस आपण नवीन शिकलो स्कॅफोल्ड मधला, स्कॅफोल्ड मेसेंजर. भले तो येऊन गायब होतोय. मेसेंजरचा अर्थ काय, आपण बोलतो ना तो टपाल घेऊन येणारा माणूस, तो तुमच्या घरीच राहतो. मग नंतर पत्र घेऊन आल्यावर नाही ना, मेसेज घेऊन आला, दिला, रिटर्न गेला. आता ऐका फ्लटरचं स्ट्रक्चर काय सांगतं की तू डायरेक्ट स्टेटफुल विडजेट लिहिला ना तर सिनारिओ मध्ये चेंजेस, म्हणजे फ्लटरच्या फ्रेमवर्क मध्ये तो प्रॉब्लेमॅटिक सिनारिओ आहे. जे विडजेट ट्री बनते ना त्याच्यामध्ये एक स्टेटलेस ट्री पाहिजे, पहिलाच माणूस. म्हणून आपण काय केला, एक स्टेटलेस वाला माणूस सगळ्यात पहिला ऍड केला, त्याचं नाव माय ॲप आहे. पण त्या माय ॲप मध्ये तुम्ही नोटीस केलं का आपण फक्त तिथं होम लिहिला आणि क्विज ॲप लिहिलं. पण आपला क्विज ॲपचा कोड जसाच्या तसा आहे बरं का. क्विज ॲप कुठल्या टाईपचा होता, स्टेटफुल. कोड दाखव रे. बघा इथे बघा माय ॲप काय स्टेटलेस. याच्यामध्ये आपण मटेरियल ॲप लिहिलं आणि तो बघा मटेरियल ॲप आपला स्टेटलेसच्या सिनारिओमध्ये आहे. आणि ही गोष्ट मी तुम्हाला फ्लटरच्या आर्किटेक्चरमध्ये सांगेन की मटेरियल ॲप स्टेटलेसमध्ये का लागतो अशा ॲप्लिकेशनसाठी. ठीक आहे, हळूहळू कळेल तुम्हाला. कळते का, एक पेजला आपण रिप्लेस करतोय, पेज बघा ना रिप्लेस होतंय की नाही. चला कोड दाखव रे, ते रन कर. बघा इथे जा, क्लिक कर. क्वेश्चनला क्लिक नको करू, इथे क्लिक कर. रिप्लेस होते ना, रिप्लेस होते. पण खरंच सांगू का, ही 5 पेज नाही आहेत, एकच पेज आहे. बिल्डला कॉल, बिल्डला कॉल परत परत जातोय आणि बिल्डला कॉल परत गेला ना, जे त्याला दाखवायचं ना ते नव्याने दाखवतोय की नाही तो. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो दिसताना कसं दिसतोय माहिती का, मी नेक्स्ट म्हणतोय नवीन पेज, नेक्स्ट म्हटलं नवीन पेज. ऍक्च्युली नवीन पेज नाहीच आहे, एकच पेज आहे इथे. कळतंय का. मग फ्लटरच्या स्ट्रक्चरनुसार मटेरियल ॲप काय बोलतो, मला एक तरी स्टेटलेस विडजेट पाहिजे जो माझा पॅरेंट असेल. म्हणजे आपण म्हणून माय ॲपला ठेवला. आता बघा बरं आन्सर पहिल्यापासून आहे जरा. आता रिस्टार्ट करा, आता लक्ष द्या. आता बरोबर आन्सर वगैरे बघा, तो किती वेळासाठी थांबतोय वगैरे ते पण बघा. चला पहिला, हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट, आपण चुकीचा आन्सर देऊया. ठीक आहे, चला एलॉन मस्क बोलूया. इनकरेक्ट आन्सर, तो थांबतोय, गेला. आता मी ते ड्युरेशन काढून टाकलं, आपल्या बरोबर येईल तो. कळतंय. आता बरोबर क्लिक करूया आन्सर, बरोबर आन्सर. पण तुम्हाला कळते का अशांना मार्क्स कसे देणार. काही लोक, आता तुम्हीच सांगा, तुम्ही क्विजचं कॉम्पिटिशन द्यायला गेले, तुम्ही एका बटनवर क्लिक केलं, त्यांनी सांगितलं इनकरेक्ट आहे, तुम्ही दुसऱ्या बटनवर क्लिक करणार, तुम्ही आउट ऑफ मार्क्स पाडणार. शेवटी तो अवॉर्ड देणार म्हणजे सगळ्यांनाच सगळं कळलेलं दिसतंय.
कळतंय? आज आपण असंच करूया. कळलंय का? 2 ऑप्शन असतील, ठीक आहे. नो म्हटलं तरी येसच क्लिक होईल. समजतंय ना? म्हणजे हे लॉजिकवर डिपेंड करतं. आता मला सांगा, हे चुकीचं नाही वाटत का तुम्हाला, की आपण असं बोलतो ना, एक काउंट पाहिजे आपल्याला, ठीक आहे. तर ह्या गोष्टींसाठी तुम्हाला लॉजिक लावावं लागतं. पण आपण काय करूया, बरोबर आन्सर चुकीचे आन्सर क्लिक करत जाऊया आणि शेवटी मग आपण कॉंग्रॅच्युलेशनची स्क्रीन दाखवूया, ठीक आहे. चला पटपट घ्या जरा. बरोबर आन्सर किंवा चुकीचे आन्सर क्लिक करत जा एक 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 एक. बघा पटपट बघूया आधी. हां, क्लिक करा. बिल गेट्स. हां, हे बरोबर आन्सर. नेक्स्ट. हां, नेक्स्ट घ्या. लॅरी पेज. काय? बरोबर आन्सर. नेक्स्ट. आता चुकीचा आन्सर द्या. कर ना क्लिक. हां, लॅरी पेज. इनकरेक्ट आन्सर. ठीक आहे. तुम्ही एक लक्षात घेताय का, हे आन्सर चुकीचे आहेत बरोबर आहेत यासाठी माझे किती करेक्ट आन्सर आहे यासाठी मला एक काउंट मेंटेन करावं लागेल. मग आपण काय करूया, आता आपला काउंट मेंटेन राहतोय का, माझे किती आन्सर चुकले आणि किती बरोबर आहे याचा? नाही ना. मग आपण काय करूया, इथे एक काउंट घेऊया वरती. चला जा रे. का इथे एक काउंट घेऊया, करेक्ट आन्सर काउंट. बरोबर. चला करेक्ट आन्सर काउंट किती असेल सुरुवातीला? 0. जसं आपलं आन्सर बरोबर आलं तर काउंट काय करूया, हा प्लस प्लस करूया. शेवटी आपल्याला जेवढे करेक्ट आहे म्हणजे 5 पैकी आपले 3 बरोबर आले हे तरी कळेल. ठीक आहे. चला हे क्विज ॲप आहे बरं का, लक्षात घ्या. जा तिकडे पटपट ऍड कर आता कोड प्लस प्लस. चारी ह्याला का लिहिलंय, कारण ही स्क्रीन असणार आहे ना प्रत्येक वेळेस चेंज होताना. लॉजिक कडे फोकस करा. चला जा बरं तिथे. हां, आता नोटीस करा. 1 मिनिट थांबा. मला सांगा, पटपट बोलूया आपण. इथे आपण स्टीव्ह जॉब्सवर क्लिक केला. क्लिक करा. हां, तुम्ही मला सांगा, हा तो काउंट माझ्या करेक्ट आन्सरचा वाढला का? नाही वाढला. नेक्स्ट पेजला जाऊया. नेक्स्ट पेजला जा. इथे आलो, फाउंडर गुगलचा लॅरी पेज. आता मला सांगा, याच्यावर क्लिक केला, माझा करेक्ट आन्सरचा काउंट 1 झाला. मग माझं 2 पैकी 1 आन्सर बरोबर आलं. हे लक्षात आलं का? जेव्हा मी शेवटपर्यंत जा रे करत जा कॅल्क्युलेशन. ठीक आहे, पटपट. हां, हे पण बरोबर आलं. 2 बरोबर आले 3 पैकी. आता घ्या पुढे. चुकीचं आलं. 4 पैकी 2 बरोबर आले. आणि 5वं बघा, मार्क झकरबर्ग. 3 बरोबर आले. 5 पैकी 3 बरोबर आले. तुम्हाला एक लक्षात येते, मी ह्या पेजवर येईपर्यंत इथपर्यंत शेवटपर्यंत माझे 5 पैकी 3 आन्सर बरोबर आहेत. हे मला कॉंग्रॅच्युलेशनच्या स्क्रीनवर दिसायला पाहिजे की नाही? मग आपण काय करूया, याच्या नेक्स्टवरती जेव्हा शेवटी असेल ना, किंवा ह्याच पेजला डायरेक्टली रिप्लेस करून कॉंग्रॅच्युलेशन्स आणू. ठीक आहे. स्क्रीन आणूया एक कॉंग्रॅच्युलेशनची ट्रॉफी. ठीक आहे. एवढं तुम्ही मेहनत केली, बरोबर, एक ट्रॉफी तुम्ही डिझर्व करतात. ठीक आहे. चला ऍड करशील का पटपट? हे कळतंय का तुम्हाला ते नेमकं? स्कॅफोल्ड मेसेंजर काय आहे बरं सांगा मला. स्कॅफोल्ड मेसेंजर स्नॅक बार आहे. स्नॅक बार काय करतोय नेमका? काहीतरी आन्सर आपल्याला दाखवतोय. पण तुम्ही खरं खरं सांगा, असलं क्विज ॲप असतं का रे? कसं असतं मग क्विज? बटनवर क्लिक केल्यावर कलर चेंज होतं. ठीक आहे. यासाठी थोडंसं कोडिंग शिकून घ्या. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये इथं तरी लॉजिक खूप सोपं आहे म्हणून हे दाखवलं. त्या लॉजिकमध्ये तुम्हाला असे कोड लिहावे लागतील, भरपूर मोठे कोड होतील, तेव्हा तुम्हाला ते अचीव करता येईल. कारण बटनचा कलर चेंज होतोय ना. ठीक आहे. हां, चला मी तर तुम्हाला कोड पण दाखवेन. चल पटपट घे जरा. बघा आता इथे ना नवीन पेज बनवतोय हा. कुठला पेज बनवतोय? नवीन. आता तुम्हाला सांगू का, हा जेव्हा 5व्या क्वेश्चन नंतर नेक्स्ट जाईल ना, तेव्हा तो सेम पेजला नसेल, पुढच्या पेजला असेल. आता तुम्हाला माहिती आहे का, पुढच्या पेजला जाण्यासाठी फ्लटरमध्ये नॅव्हिगेशन वापरलं जातं. नॅव्हिगेशन म्हणजे एका पेजवरनं दुसऱ्या पेजला नॅव्हिगेट कर. बघा. ठीक आहे. चला हे झालंय आता ऍप्लिकेशन आपलं. डायरेक्ट आपण नेटफ्लिक्स स्टार्ट करू. आणि नेटफ्लिक्सला मग नेटफ्लिक्सचा जे पहिला पार्ट आहे तोच फक्त शिकण्यासारखा आहे. अवघड म्हणजे तो तुम्हाला माहिती असेल ना, ऑटोमॅटिकली असं सरकतो क्वेश्चन. बाकीचे सगळे स्टॅटिक आहे. खेचला इकडे, खेचला वरती, स्क्रोल केला वर स्क्रोल होणार. समजलं ना? एवढंच शिकायचं फक्त. ठीक आहे. चलो, नंबर ऑफ क्वेश्चन्स. बोलू नका रे, लक्ष द्या. त्या कन्स्ट्रक्टरला 2 पॅरामीटर देशील ना? रिक्वायर्ड दिस डॉट. काय करतोय ते सांगणार आहे, फक्त लक्ष द्या आधी. ट्रॉफी आणायची आपल्याला. ट्रॉफी आणली का? ट्रॉफी आणायची. मी काय म्हणतोय, ट्रॉफीचं मला चित्र पाहिजे. मी इथं काय वापरलं पाहिजे एकदा सांगा. काल विराट कोहली आणला होता. इमेज डॉट नेटवर्क कर रे इथे. बघा इथे आधी स्टायलिंग वगैरे कर. याला वरतीच आधी आन्सर नाही, आधी ट्रॉफी दाखव, मग स्कोर दाखव.
बोलू नका, बोलू नका. तिकडे जाऊन एक्सेप्शन हँडलिंग होईल. म्हणजे एकत्र एवढे गेले तर डेडलॉक. बरं, याच्यातली कुठली ट्रॉफी पाहिजे? कुठली पण घ्या. ठीक आहे, नंबर 1 RCB. विचार RCBचं काय, म्हणजे मला वाटते आपल्या इथला मसोबा असतो माहिती आहे ना गावात, त्यांनी आपल्या गावच्या मसोबाला येऊन नारळ फोडला पाहिजे, तरच त्यांना ट्रॉफी भेटेल. ठीक आहे, खूप अवघड कामकाज आहे रे RCBचं. म्हणजे विराट कोहलीकडेच बघून फक्त वाईट वाटतं, बाकी एक शहाणा माणूस नाही त्यांच्याकडे. ठीक आहे, चला असो. थांबा 1 मिनिट. मला सांगा, आधी आपल्याला ट्रॉफी दिसणार आहे आणि मग स्कोर दिसणार आहे, कळलं? हेच स्कोर वरती घेतला आणि ते इमेज नेटवर्क खाली घेतलं तर आधी स्कोर दिसेल आणि मग ट्रॉफी दिसेल. हे तर सिंपल आहे. याला रन कर रे आधी एकदा. त्याला पेज राऊट देतो का? दे. चला, तुम्हाला लॉजिक दाखवतोय ते, लक्ष द्या. फ्लोटिंग ऍक्शन बटनला जर माझे 5वा क्वेश्चन संपला तर मला 5व्या क्वेश्चन नंतर डायरेक्ट कॉंग्रॅच्युलेशनच्या स्क्रीनला मी गेलो पाहिजे. मग बघा बरं, इफ मध्ये आपण काय ठेवलं होतं, 5वा क्वेश्चन संपला ना, तो संपत नाही तोपर्यंत प्लस प्लस कर. पण 5वा क्वेश्चन आला की एल्स मध्ये आलो. एल्स मध्ये काय लिहिणार आपण? पुढच्या पेजला जा. आता पुढच्या पेजला बघा कसं जातात. मटेरियल पेज राऊट. नॅव्हिगेटर काय काय वापरणार? डायरेक्ट वापरतो. चला, नॅव्हिगेटर डॉट ऑफ कंटेक्स्ट डॉट पुश रिप्लेसमेंट काय करतो? रिप्लेस मटेरियल पेज राऊट. हे तुम्हाला शिकावं लागेल थोड्या दिवसांनी की कसं कसं काय असतात गोष्टी. आता बघा, कुठल्या स्क्रीनला जायचंय त्या स्क्रीनचं नाव लिहिलंय मी, म्हणजे मला रिझल्टच्या स्क्रीनला जायचंय. मग बघा बरं, इथं नोटीस केलं असेल तुम्ही तर ह्याने रिझल्टच्या स्क्रीनला गेला आणि 2 गोष्टी घेऊन चाललाय हा. करेक्ट आन्सरचा काउंट, माझा करेक्ट आन्सरचा काउंट इथे भेटला की नाही मला, प्लस प्लस झालेला तो करेक्ट आन्सरचा काउंट. आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स डॉट लेंथ, म्हणजे ते क्वेश्चनचा नाही का आपल्याकडे लिस्ट होती त्याची लेंथ. का माहितीये? 3 आउट ऑफ 5. किती पैकी 3 बरोबर आले? 5 पैकी. 5 काउंट कुठनं भेटणार? ऑल क्वेश्चनच्या लिस्टमधनं 5 काउंट भेटला. त्याच्यातले बरोबर किती आहे? करेक्ट आन्सरचा काउंट आहे. लक्ष द्या, ज्यांना कोड येतोय त्यांना कळत असेल हे काय लिहिलेलं आहे. हे सांगा बरं, करेक्ट आन्सर काउंट कधी वाढतोय? जेव्हा आपण बरोबर बटनवर क्लिक करतोय. ठीक आहे, तो काउंट वाढणार. आणि ऑल क्वेश्चन डॉट लेंथ म्हणजे काय? टोटल आपल्याकडे क्वेश्चन्स किती आहेत. चला रन करूया याला, जा बरं. पहिला क्वेश्चन, आता पहिल्यापासून घेऊया. चला पटापट करा. काउंट तुम्ही ठेवा आता. चला, पहिलं बरोबर आलं, नेक्स्ट. चला दुसरा पण बरोबर आहे. चला तिसरा, हां चुकला एक. ठीक आहे, बरं कोणी असं नाही ना तुम्हाला ह्याचा आन्सर नाही का माहिती? भेंडी. चला नेक्स्ट. चला, किती बरोबर आणि किती चुकीचे? 3 बरोबर आणि 2. मग कॉंग्रॅच्युलेशनच्या स्क्रीनवर आपल्याला 3 आउट ऑफ, नक्की किती बरोबर आहेत आपले? 3. चला नेक्स्ट पेजला जा. स्कोर 3 आउट ऑफ 5, ट्रॉफी. आता तुम्ही म्हणाल सर कॉंग्रॅच्युलेशन, इथं लिहावरती कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही म्हणाल सर कसं आता कसं लिहायचं? इमेज डॉट नेटवर्कच्या वरती काय लिहायचं? टेक्स्ट. केवढं पण मोठं लिहा कॉंग्रॅच्युलेशन. येस 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 पुढे किती पण. ठीक आहे, तुम्हाला ते आवडेल तसं लिहा. आता हे साधं सुद्धा पेज आहे बरोबर. इथेच तुम्ही मग ॲनिमेशन वगैरे सारखे विडजेट असतात ते स्टार्स, किती भारी वाटेल की नाही? झालं. बरं थांबा 1 मिनिट, सिंपल एक प्रश्न विचारतो. हे बेसिक क्विज ॲप आहे. ठीक आहे, पण तुम्हाला एवढं तरी कळलं ना की आपण क्विज ॲपचा कोड किती लाईनचा लिहिला ते दाखवतो आणि तुम्ही बघा. आता आपल्याला लाईन अँड लाईन कोड माहिती आहे. आता एवढ्या तुम्ही 2 दिवसाच्या सेमिनारमध्ये तुमचं कोडिंगचं बॅकग्राऊंड आहे की नाही मला माहीत नाही, तरी आपण आहे ना टोटल स्क्रोल कर. ऑलरेडी इथे 290 लाईनचा कोड आहे, जो काही लोकांचा आत्तापर्यंतचा टोटल कोडचा काउंट नाही. आणि ही खरी गोष्ट आहे. हॅलो वर्ल्डच्या पलीकडे जगच नाही गेले राव. ठीक आहे, गो टू हेल कधी होणार काय माहिती. हा एक लाईन, अजून एक दुसरी स्क्रीन बघा ना, रिझल्टची स्क्रीन, त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा कोड. हा रिझल्टच्या स्क्रीनवरती 40 लाईनचा कोड, म्हणजे आपण 300+ लाईनचा कोड लिहिलाय. हे लक्षात येते का? तुम्ही जरा विचार करा, एवढं बेसिक ऍप्लिकेशन आहे हे, याच्यासाठी आपल्याला 300 लाईनचा कोड लागलाय. थोडं इमॅजिन करा, इंस्टाग्राम बनवायला गेले. थोडं इमॅजिन करा, जरा जबरदस्त ॲप बनवायचे तर तिथे वेळ लागणार, हे लाईन वाढणार. पण कळल्यासारखं तरी वाटलं असेल ना? कळलंय? लिस्ट ऑफ मॅप कळलं का? कशासाठी घेतलं होतं पटपट सांगा. लिस्ट ऑफ मॅप, क्वेश्चन्स, ऑप्शन्स, करेक्ट आन्सर. लिस्ट ऑफ मॅप त्यांनी आपल्याला आणून दिलं सगळ्या गोष्टी.
कळलंय? म्हणजे तुम्हाला कळतंय का आपल्याला कलेक्शन सारखे डेटा स्ट्रक्चर सारख्या काही कन्सेप्ट पण इथे माहिती असण्याची गरज आहे. चला मग हा कोड आता थांबूया.